स्क्रीन शेअरिंगचा ऑप्शन द्या मला स्टार्ट करू. ऑप्शन तृप्ती मॅडम, स्क्रीन शेअरिंगचा ऑप्शन मला स्टार्ट करून द्या. हा सर. स्क्रीन शेअर करायची मला, तर स्क्रीन शेअरचा ऑप्शन ऑन करून द्या. ओके ठीक आहे. ती फाईल शेअर करणार आहे ती. चला, मला याआधी अगोदर एक्झाम दिली आहे का तुम्ही? एमपीएससी एक्झाम असं कोणी विद्यार्थी आहे ज्याने अगोदर अटेम्प्ट केलेला आहे एक्झाम? नाही सर, फर्स्ट अटेम्प्टच आहे. फर्स्ट अटेम्प्ट आहे. ओके हो सर. ओके ओके. स्क्रीन शेअरिंगचा ऑप्शन द्या तृप्ती मॅम. हा सर, दिलंय मी. आता आलंय तुमचं. नाही इथं स्क्रीन शेअरिंगचा ऑप्शन नाही येते ना. ते म्हणते की होस्ट डिसेबल्ड पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग. होस्ट तुम्ही आहेत ना, एक तर मला होस्ट बनवून टाका, मी शेअर करून घेतो. मला होस्ट बनवून द्या, म्हणजे मला स्क्रीन शेअर करता येईल माझी. आज आपण जनरल बघूया एक्झॅक्टली एमपीएससी. आता मला एक सांगा की एमपीएससी कंबाईन एमपीएससी राज्यसेवा कोणती एक्झाम तुम्ही देणार आहात? एमपीएससी कंबाईन एमपीएससी राज्यसेवा. सर त्यातल्या फरक असतो, काही आयडिया नाही हो. ओके ओके, म्हणजे जनरल तुम्हाला एक्झाम बद्दल काही आयडिया नाही की एक्झॅक्ट कोणती एक्झाम? ओके ओके ठीक आहे. चला मग मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्ट तुम्हाला एमपीएससी कंबाईन आणि एमपीएससी राज्यसेवेचा काय डिफरन्स असणार. ठीक आहे, तो आपण डिस्कस करूया. मला एकदा फक्त स्क्रीन शेअरिंगचा ऑप्शन मिळाला की यस सर हो रहा है सर. अशोक सर कर रहे हैं सर. ओके ओके चलेगा मॅम. ठीक आहे. सो चला जनरल आपण मग जनरल डिस्कस करूया. थोडा वेट करा, कारण मला स्क्रीन शेअरिंगचा ऑप्शन मिळाला की मग आपण स्टार्ट करूया लगेच. ओके. म्हणजे मला लिहिता येईल तिथे, मला तुम्हाला समजून सांगता येईल. तर असं मला ओरल तोंडी सगळं बरोबर लागणार. हेलो, बोलो सर. आ गया अभी आ गया ऑप्शन आ गया. स्क्रीन शेयरिंग का ऑप्शन मिल गया मुझे. आवाज येतोय. चला मी तुम्हाला हे जनरली सांगणार होतो याच्यामध्ये की जनरली एमपीएससी राज्यसेवा आणि एमपीएससी कंबाईन दोघांमधला फरक काय. ठीक आहे,
आवाज येतो ना सगळ्यांना क्लिअर? हो सर येतो. ओके ओके फाईन. आता क्लिअर आहे सगळं. आता तुम्हाला काही आता मध्ये आपल्याला इंटरप्शन होणार नाहीये. ठीक आहे. बघा MPSC हा जो एक्झाम आहे हा एक कमिशन, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन याच्या अंडर खूप साऱ्या एक्झाम होतात. म्हणजे जसं तुम्ही बघू शकतात की इंजिनिअरिंग लेवलच्या एक्झाम वेगळ्या कंडक्ट करते. ठीक आहे. जो कोणी सिव्हिलचा असेल किंवा कोणी मेकॅनिकलचा असेल, RDOची एक्झाम वगैरे म्हणा, आणि जनरलच्या असतात. जनरल MPSC म्हणजे ज्या एक्झाम कोणी देऊ शकतं अशा एक्झाम म्हणजे राज्यसेवा, आणि एक आहे कंबाईन एक्झाम. कंबाईन एक्झाम या 2 एक्झाम असतात तुम्हाला. एक राज्यसेवा आणि एक कंबाईन एक्झाम. या 2 एक्झाम सगळ्यात पॉप्युलर एक्झाम आहे MPSCच्या. आणि तुम्हाला बघा, जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करतायत तर तुम्ही कंबाईन देखील एक्झाम तुम्ही क्लिअर करून टाकतात. समजा जर तुम्ही कंबाईनची तयारी करतायत, इट डझंट मीन की तुम्ही राज्यसेवेची एक्झाम जी आहे ती क्लिअर करणार तुम्ही. दॅट इज नॉट पॉसिबल. कारण राज्यसेवेचा जर तुम्ही अभ्यासक्रम बघितला, याला महाराष्ट्रातली मिनी UPSC म्हणतात. सगळ्यांना स्क्रीनवर दिसतंय ना मी काय लिहितोय ते? हो. ओके. मिनी UPSC म्हणतो आपण राज्यसेवेला. मिनी UPSC म्हणजे काय? राज्यसेवेचा जो अभ्यासक्रम आहे इट इज जस्ट लाईक UPSC. ठीक आहे. फक्त दोघातला फरक असा आहे, UPSC मध्ये जो पेपर आहे CSATचा प्रिलिम एक्झाम मधला, कारण यालाही प्रिलिम आहे UPSC मध्ये पण. बघा तुम्ही UPSC जर आता मी कम्पेअर करत नाही फक्त, पण मला राज्यसेवेची कंपॅरिझन जी आहे मी तुम्हाला UPSC करणार डेफिनेटली. वाय? बिकॉज UPSC मध्ये ज्या 2 रिटन एक्झाम असतात त्यामध्ये पहिली प्रिलिम्स असते, जे राज्यसेवेला पण सेम असतात. 2 तुम्हाला रिटन एक्झाम, त्यामध्ये पहिली प्रिलिम्स. प्रिलिम जी राज्यसेवेची आहे ती CSAT आहे, आणि इथं देखील तुम्हाला CSATच आहे, सेम आहे. म्हणजे तुम्हाला प्रिलियमला 2 एक्झाम 2 पेपर होतात राज्यसेवेमध्ये. आता 2 पेपर म्हणजे बघा तुम्हाला जनरली पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर तुमचे एका दिवशी होतात राज्यसेवेचे. ठीक आहे. 2 तासाचा एक पेपर असतो तुमचा, हा 2 तास, हा तुमचा 2 तास, असे टोटल तुमचे किती आहे? 4 तासाचे पेपर असतात, 4 hours. बरोबर. मग आता जनरली आपल्याला डिसाईड हे करायचं आहे की राज्यसेवाची एक्झाम आहे ही 400 मार्काची एक्झाम आहे. UPSCची प्रिलिम आहे ही देखील 400 मार्काची आहे. पण फरक असा आहे, यातल्या जे 400 मार्क आहेत हे तुम्ही 400 मार्क मधून 200 तुम्ही मायनस करा, 200 म्हणजे 200 मधूनच तुमचं मेरिट आहे UPSCला. पण राज्यसेवेला असं बिलकुल नाही आहे. राज्यसेवेला तुमचं जे मेरिट आहे हे 400 मधून लागतं. म्हणजे यांचा जो CSAT आहे UPSC तो क्वालिफाईंग आहे, राज्यसेवेचा CSAT क्वालिफाईंग नाही आहे. सो दॅट यू शुड कीप इन माइंड. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघा तुम्हाला अजून एक सांगतो मी की मग आता आपण जनरली काय करूया, पहिले राज्यसेवा तुम्हाला मी सांगतो, नंतर कंबाईनकडे मी तुम्हाला येतो. ओके. MPSC राज्यसेवा सगळ्यात मोठी एक्झाम राज्यामधली ती म्हणजे राज्यसेवा. याला स्टेट PSC पण म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, किंवा स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम. ठीक आहे. आता राज्यसेवेमध्ये तुम्हाला ही किती मार्काची आहे? 400 प्लस 800 प्लस 100 असे टोटली तुमची एक्झाम जी आहे ती 1300 मार्काची. टोटल प्री पकडली तुम्ही तर 1300 मार्काची. आता याला बायफरकेट जर आपण केलं, ही तुमची प्रिलियम्स आहे 400 मार्काची, ही तुमची मेन्स एक्झाम आहे 800 मार्काची, आणि ही जी तुमची आहे 100 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू तुम्हाला किती मार्काचा आहे? हा तुम्हाला आहे तो 100 मार्काला इंटरव्ह्यू, 100 मार्क्सचा. मग आता जनरली बघा मेन तुमचं आहे ते म्हणजे 400 मार्क्स. आता हे 400 मार्क्स जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय असणार आहे, कसं बायफर्केशन आहे बघा. याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर तुमचे होणार. जो पहिला पेपर आहे याला आपण म्हणतो GS, जनरल स्टडीज. ठीक आहे. जनरल स्टडीजचा तुमचा पहिला पेपर असणार आहे. हा पेपर तुम्हाला असणार आहे 200 मार्काचा. नंबर ऑफ क्वेश्चन किती? 100. मार्क किती? 200. म्हणजे एक क्वेश्चनला वेटेज आहे ते 2 मार्काचं आहे. आणि पेपर 2 जो आहे तुमचा, पेपर 2 तुमचा किती मार्काचा असणार आहे? हा आहे तुमचा सेम, याला आपण CSAT म्हणतो, हा देखील 200 मार्काचा आहे. CSAT मीन्स काय सर? CSAT म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. ऍप्टिट्यूड, आता ऍप्टिट्यूड म्हटलं की मग तुम्हाला याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, थोडासा इंग्रजीचा पार्ट, ठीक आहे, थोडं तुमचे डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन्स, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये विचार. मी तुम्हाला सांगतो पुढे
की याच्यामध्ये काय काय असणार आहे. ओके, तर मग टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती असणार आहे? 80 असणार आहेत. मार्क्स किती आहेत? 200. म्हणजे एक क्वेश्चन 2.5 मार्काचा आहे दुसऱ्या नंबरच्या पेपरमध्ये. आणि तुम्हाला मी अजून एक सांगतो, तुमचं जे काही मेन स्कोर जो तुमचा बूस्ट करतो एक्झाममध्ये, प्रिलिम्समध्ये राज्यसेवेच्या, तो म्हणजे CSAT करतो. ठीक आहे, CSAT. असं नाही की GS नाही करत. तुम्हाला GSलाही घेऊन चालायचं आहे, कारण GSच तुम्हाला बॅकबोन देतो CSAT साठी. ठीक आहे, त्यामुळे आता हा जो GS आहे यामध्ये तुम्हाला कोणते कोणते विषय आहेत बघा. यामध्ये तुम्हाला GS मध्ये तुम्हाला काय आहे? पॉलिटी असणार आहे, भारतीय राज्यशास्त्र. 2 नंबर आहे याच्यामध्ये इकॉनॉमिक्स. नंतर याच्यामध्ये जॉग्राफी आहे. नंतर यामध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंट आहे. एन्व्हायरमेंट नंतर तुम्हाला याच्यामध्ये जनरल सायन्स आहे. जनरल सायन्स नंतर करंट अफेअर्स तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे. करंट अफेअर्स आहे तुम्हाला याच्यामध्ये. ठीक आहे, मग हे जे आहे तुमचे, नंतर तुम्हाला हिस्ट्री आहे याच्यामध्ये. तर हे सगळे विषय तुम्हाला GS मध्ये आहेत, जे तुम्हाला 200 मार्काचे प्रिलियम मध्ये. ठीक आहे, 200 म्हणजे 100 क्वेश्चन याच्यावर तुम्हाला या सेक्शन तुम्हाला विचारले जातील, आणि एक क्वेश्चनला 2 मार्काचे वेटेज तुम्हाला असणार आहे. मग आता जनरल तुम्हाला बायफर्केशन करायचं मार्कांचं, पॉलिटी 15, इकॉनॉमिक्स 15, जॉग्राफी 8 ते 10 क्वेश्चन तुम्हाला, एन्व्हायरमेंट. जनरल सायन्सचे पण तुम्हाला 15 ते 20 क्वेश्चन्स, करंट अफेअर्सचे पण 15 क्वेश्चन पकडून एक तुम्ही कन्सिडर करायचं. ठीक आहे, आणि हिस्ट्रीचे 15 क्वेश्चन तुम्ही कन्सिडर करायचे. म्हणजे 15, 30 आणि 15 तुमचे झाले 60 आणि तुमचे 15 जे आहेत, आणि हे 15, 30 तुमचे 90 मार्क झालेत, आणि हे तुमचे 8 ते 10 हे तुमचे 100 मार्क झाले टोटल. ठीक आहे, 100 क्वेश्चन झाले मार्क, आणि 100 टोटल क्वेश्चन झाले तुमचे. बघा, या प्रकारे बायफर्केशन आहे. समजलं इथपर्यंत? हो सर. ठीक आहे, आणि आपण डाऊट सेशन पण घेऊया त्याबद्दल, नो डाऊट. ठीक आहे, ओके. पहिले मी तुम्हाला जनरल सांगून देतो, नंतर तुम्ही मला तुमचे क्वेश्चन विचारू शकतात. आता झालं हे तुम्हाला मी सांगितलं GS बद्दल. आता पुढे जे मी तुम्हाला सांगतोय ते म्हणजे CSAT, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. बघा, याच्यामध्ये काय जनरली तुम्हाला काय असणार आहे बघा, तुम्हाला यामध्ये असणार आहे मॅथ्स, एक एलिमेंटरी मॅथ्स असणार, जनरल मॅथ्स असणार आहे बेसिक. नंतर रिझनिंग आहे तुम्हाला याच्यामध्ये, बुद्धिमत्ता. त्यानंतर तुम्हाला रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचा भाग आहे इथं, आकलन क्षमता आपण त्याला म्हणतो, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. ठीक आहे, आकलन क्षमता म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये पॅसेजेस विचारले जाणार आहेत, बरोबर. त्यानंतर तुम्हाला इथं डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन तुम्हाला विचारतील. डिसिजन मेकिंग म्हणजे तुम्हाला अशा प्रश्न देणार ते, की तुम्हाला समजा एखादी सिच्युएशन देऊन टाकली, तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहात किंवा तुम्ही DYSP आहात, तुम्ही तहसीलदार आहात, वॉट एव्हर, तुम्ही एक क्लास 1 अधिकारी आहात, आणि तुमच्यासमोर अशी सिच्युएशन क्रिएट झाली, बरोबर. तर तुम्ही असं सिच्युएशनमध्ये कसं फेस कराल? सिच्युएशन काही राहू शकते, काही एनिथिंग. ठीक आहे, आणि मग तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे हा 2.5 मार्काचा तुम्हाला एक क्वेश्चन असतो, 2.5. मग असे तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन आहे विचारतो, आणि याला निगेटिव्ह मार्किंग नसतील, कधी पण लक्षात घ्या. या सेक्शनला हे 4-5 मार्कांना निगेटिव्ह नसतात. तुम्ही रॉंग जरी आन्सर केलं, तुम्हाला हा निगेटिव्ह मध्ये तुमचा कन्सिडर नाही केला जाणार आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता तुम्ही नवीन जी MPSCची आता न्यूज आहे, तुम्हाला मी त्याबद्दल पण सांगेन, की आता रिसेंटली नोटिफिकेशन काय आले MPSC राज्यसेवेचं, याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण इथे बघितलं. हा सेक्शन जो आहे याच्यावर तुम्हाला टोटल 80 क्वेश्चन असणार आहेत, आणि 200 मार्क असणार आहेत. ओके, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे की पेपर तुमचा कसा होणार आहे? हा 2 तासाचा पेपर आहे, 2 hours. याला देखील 2 तास आहेत. असे तुमचे 4 मार्काची पहिली एक्झाम एका दिवशी होणार, आणि तुमचा जनरली पेपर पहिला जो स्टार्ट होतो तुमचा, समजा 10 ते 11 तुमचा पहिला पेपर झाला, 10 ते 12, तुम्हाला नंतर 2 तास गॅप पडणार, 1 आणि 2, नंतर पुन्हा तुमचा 3 ते 5 तुमचा दुसरा पेपर होतो. अशा प्रकारे ही तुमची एक्झाम असणार आहे. आता मला सांगा, मागच्या वर्षी तुम्ही अप्लाय केलंय का फॉर्मला? ज्या एक्झाम कॅन्सल झाल्या पुढे गेल्यात,
नाही नाही, मी कधीच नाही केलंय. फर्स्ट टाइम माझ्या मनात आलं आणि मी ठरवलं की ट्राय करायचंच आहे. ट्राय म्हणजे हे सक्सेस करायचं असं ठरवलंय, आता बघू. होणार, काय हरकत नाही. तुमचं बेसिकली बॅकग्राऊंड काय, म्हणजे तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? कॉमर्स. कॉमर्स, बँकिंग अँड इन्शुरन्स, ग्रॅज्युएट. गुड, म्हणजे चांगलं तुमचं. तुम्हाला इकॉनॉमीचं पण बरंच नॉलेज असणार आहे. हा, सब्जेक्ट होते हा, सर इकॉनॉमिक. एक्झॅक्टली. तुम्हाला इथे इकॉनॉमिक आहेच, आणि हे फक्त मी तुम्हाला प्रीचं बॅकग्राऊंड सांगितलं, ठीक आहे. आता याच्यामध्ये जे मेन्स आहे, ती मेन्स बद्दल मी तुम्हाला सांगतो. जनरली बघा, पॉलिटी बद्दल तुम्हाला काय विचारतात. आता तुम्हाला प्रश्न असा असतो की एक्झाम मध्ये सर कशा प्रकारचे प्रयोग. मेन बघा, 3 गोष्टी मेन आहेत. 3 गोष्टी कोणत्या कोणत्या, कधी लक्षात ठेवायचं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पेपर चेक करणं, मागच्या वर्षाच्या क्वेश्चन पेपर्स, ठीक आहे. कशा प्रकारचं आतापर्यंत एक्झामचं प्रश्नांचं स्वरूप राहिलेलं आहे राज्यसेवेचं, ठीक आहे. ते तुम्ही मागच्या वर्षाच्या क्वेश्चन पेपर चेक करून तुम्ही ते म्हणजे एक प्रकारे अनुमान मानू शकता. ते तुम्हाला लक्षात येऊन लागेल अशा प्रकारचे प्रश्न असतात. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्याकडे स्टडी मटेरियल कोणतं चांगलं आहे, तुम्ही काय रेफर करतायत, ही तुमची दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ठीक आहे. कारण मार्केटमध्ये तुम्ही जर गेलेत, तुम्हाला हजारो लाखो पुस्तके मिळतील, पण आपण काय रेफर केलं पाहिजे ना, आपल्याला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला काय वाचायचं, म्हणजे एक प्रॉपर म्हणतो ना आपण, एक प्रॉपर तयारी, एक प्रॉपर स्टडी मटेरियल, आणि तिसरी गोष्ट आहे तुम्हाला प्रॉपर अभ्यासाला वेळ देणं. तर या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. क्वेश्चन पेपर अनालिसिस करून घेणं मागच्या वर्षाच्या, ठीक आहे, आणि मॅक्झिमम मॉक टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करणं. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही स्टडी मटेरियल कोणतं यूज करतायत आणि तुम्ही अभ्यासाला किती वेळ देतायत. पण पहिली गोष्ट अशी आहे बघा, जनरली या 3 गोष्टी मी तुम्हाला बेसिक सांगितल्यात. आता महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेस आपण क्लास जॉईन करतो, आपण क्लासला जातो, त्यावेळेस आपल्याला बघा, जनरली आता तुम्ही जसं मला सांगितलं की सर मला काहीच आयडिया नाही, काही माहितीच नाही तुम्हाला, ठीक आहे, म्हणजे यू आर टोटली ब्लँक. आता तुम्ही ब्लँक आहात पूर्णपणे, ठीक आहे. पण ज्यावेळेस मी तुम्हाला हे ग्रॅज्युअली शिकवणार की पॉलिटीमध्ये तुम्हाला काय काय आहे, जनरली तुम्ही जर आता पॉलिटी वाचायला घेतलं स्वतः, कारण ते डायरेक्ट डोक्यावरून जाणार. तुम्ही लक्ष्मीकांतचं पुस्तक घेतलं, तुम्ही वाचायचा प्रयत्न केला, सगळं सरसे ऊपर जाएगा, ठीक आहे. म्हणजे काय तरी कॉन्सेप्ट प्रॉपरली स्टार्टिंगला समजत नाही की एक्झॅक्टली अरे हे काय, ठीक आहे. म्हणजे आपला एकतर आपल्याला नागरिकशास्त्र होतं 10वी पर्यंत, आणि आपण 10वी नंतर आपलं बॅकग्राऊंड चेंज होतं. आपण कॉमर्स करतो, कोणी सायन्स करतं, कोणी इंजिनिअरिंग करतं, आणि त्यांना पॉलिटी करणं, हिस्ट्री करणं, ठीक आहे. म्हणजे स्टार्टिंगला थोडं कॉन्सेप्च्युअल आयडिया त्यांना इतक्या नसतं त्याच्याबद्दलच्या, ठीक आहे. म्हणजे तुम्ही कम्प्लिटली एक नवीन झोनमध्ये येतात. तुमचं जे मेन क्षेत्र होतं ग्रॅज्युएशनचं ते वेगळं, आणि हे क्षेत्र पूर्णपणे तुमचं वेगळं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी, इथं तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला प्रॉपरली रीड करणं आहे, प्रॉपरली समजून घेणं आहे. तुम्हाला कॉन्सेप्ट क्लॅरिटी येणं सगळ्या विषयांची मेन, ती तुमची मेन एक म्हणतो ना, दॅट इज युअर मेन पर्पज, मोटिव्ह. तुमचा एक मेन मोटिव्ह असणार आहे प्रत्येक सब्जेक्टची कॉन्सेप्ट क्लॅरिटी करणं. तुम्हाला जर पॉलिटीबद्दल मी काही विचारलं, समजा मी पॉलिटी शिकवला, त्यानंतर समजा तुम्हाला मी काही विचारलं, तुम्हाला सांगता आलं पाहिजे हां हे असं असं आहे. मी समजा तुम्हाला राष्ट्रपतींची निवडणूक समजवली की राष्ट्रपतींचे इलेक्शन कशा प्रकारे होतं, त्यामध्ये कोणते कोणते प्रोव्हिजन असतात, कोणते कोणते लोक त्याच्यामध्ये वोटिंग करतात, कोणाला वोटिंगचा अधिकार नाही आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर मग मी समजा तुम्हाला सगळी प्रोसेस आणि त्यांची वोटिंग कॅल्क्युलेशन कसं करतात, मतगणना ती कशी होते, ठीक आहे. या सगळ्या बेसिक आयडिया मी तुम्हाला समजा शिकवल्या. तुम्हाला मी कधीही विचारलं, तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. मी जर तुम्हाला सांगितलं टेल मी द प्रोसेस ऑफ प्रेसिडेंट इलेक्शन, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत मला सांगा, लगेच तुम्ही सांगितलं पाहिजे कोणतं कोणतं सभागृह त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतं, कोणतं कोणतं त्याच्यामध्ये वोटिंग करू शकतात, कोणाला अधिकार आहे. म्हणजे या प्रकारच्या गोष्टी असतात, या तुम्हाला सब्जेक्ट क्लॅरिटी मिळून जातात. इकॉनॉमीचं पण तसंच आहे सेम. तुम्हाला इकॉनॉमीच्या ज्या टर्म्स असतात, इकॉनॉमिक टर्म्स, त्यांची क्लॅरिटी तुम्हाला येणं, त्या कॉन्सेप्ट क्लिअर होणं ते गरजेचं आहे. सेम जिओग्राफी, सेम एन्व्हायरमेंट, जनरल सायन्स सेम. जनरल सायन्समध्ये नंबर ऑफ कॉन्सेप्ट आहेत, ठीक आहे. त्यामुळे आता लॅमडक सेशन हा पॉलिटीचा एक कॉन्सेप्ट आहे. आता सडनली मी विचारलं लॅमडक सेशन म्हणजे काय, तुम्हाला आता काय त्याबद्दल काही आयडियाच नसणार आहे, बरोबर. पण ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवणार की लॅमडक सेशन, तुमच्या डोक्यात ती फिट बसणार आहे, हा हे लॅमडक सेशन असतं, ठीक आहे. म्हणजे या अकॉर्डिंग तुम्हाला ती क्लॅरिटी येत चालेल हळूहळू, ठीक आहे. आणि मेन म्हणजे जे जे शिकवलं जाणार तुम्हाला इथं, ते तुम्ही वाचायचं नंतर. असं नाही की फक्त शिकवलं नाही बस मग आपण नंतर वाचून घेऊया, तसं कधी करायचं नाही. आपण लगेच बुक उघडायचं, वाचून घ्यायचं, म्हणजे आपलं ते रिव्हिजन होतात, की जे शिकवलं ते वाचून घेतात लगेच. अशा प्रकारे समजलं इथपर्यंत? हो हो. ओके. आता पॉलिटी सब्जेक्ट आहे. पॉलिटीमध्ये तुम्हाला मी बघा जनरली काय होतं, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पासून स्टार्टिंग होते. राज्य व्यवस्थेचं
ऐतिहासिक पार्श्वभूमी. मग आता ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये असं नाही की आपल्याला इतिहासामध्ये जायचंय, पण आपली राज्यघटना जेव्हा लिहिली गेली होती, ठीक आहे, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली आणि त्यांच्या टीम मध्ये जे काही कोर लोक होते मसुदा समितीमधले, त्या सगळ्यांनी मिळून, म्हणजे 7 मेंबर होते टोटल, त्यांनी त्या लोकांनी जेव्हा राज्यघटना लिहिली होती, त्यांनी काही असं काही त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी आलं त्यांनी लिहून टाकले असं नाही. ठीक आहे, त्यांनी जवळजवळ 60 पेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला होता. आणि मेन म्हणजे भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश आले होते 16व्या शतकामध्ये, ब्रिटिश व्यापारी म्हणून भारतात आले होते आणि 17व्या शतकापासून त्यांनी भारताच्या काही प्रांतांवर शासन करायला सुरुवात केली होती आणि त्यांनी स्वतःचे कायदे लागू केले होते जेव्हा त्यांनी स्वतःचं शासन भारतामध्ये सुरू केलं त्यावेळेस. मग त्या कायद्यांचं बॅकग्राऊंड म्हणजे ते ऐतिहासिक बॅकग्राऊंड जे तुम्हाला मी पॉलिटीमध्ये सांगणार. ऐतिहासिक बॅकग्राऊंड एक, तुम्हाला त्याच्यामध्ये कायदे सगळे ब्रिटिशांनी केलेले, त्या कायद्यांचं काय इम्पॉर्टन्स आहे आपल्या राज्यघटनेमध्ये, कारण दॅट इज द बॅकग्राऊंड आणि त्याच बेसिसवर आपली राज्यघटना बनवण्यात आलेली आहे. ही पहिली गोष्ट आहे. मग याच्यामध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे तुमचं, ज्यामध्ये तुम्हाला खूप सारे ऍक्ट्स वगैरे, नंतर त्यामध्ये तुम्हाला त्यानंतर तुम्हाला घटना निर्मिती प्रक्रिया, आपली घटना कशी तयार केली गेली, प्रक्रिया काय होती त्याची, हे तुम्हाला आहे. नंतर यामध्ये तुम्हाला सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, प्रेसिडेंट, पंतप्रधान, राज्यपाल, जेवढे एक्झिक्युटिव्ह आहेत, ठीक आहे, हे सगळं तुम्हाला असणार आहे. जेवढे गव्हर्नमेंट बॉडीज आहेत, ज्या कॉन्स्टिट्यूशनल आहेत, संविधानिक म्हणजे घटनात्मक ज्या काही संस्था आहेत, त्या देखील तुम्हाला याच्यामध्ये आहेत. त्यांचे अधिकार, त्यांचं कार्य, त्यांचं चेअरमन, एव्हरीथिंग. UPSC कमिशन, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये पॉलिटीमध्ये आढावा यायचा. फंडामेंटल राईट्स आपले काय असतात, आपले अधिकार, ठीक आहे, मूलभूत अधिकार आपण त्याला म्हणतो फंडामेंटल राईट्स. DPSP तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे. आपल्या ड्युटीज आहेत, कर्तव्य, मूलभूत कर्तव्य, हे तुम्हाला पॉलिटीमध्ये असणार आहे. त्यानंतर तुम्हाला कॅग आहे याच्यामध्ये, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, हे असे बरेचसे तुम्हाला चॅप्टर याच्यामध्ये आहेत. ते तुम्हाला मी जेव्हा शिकवेल त्यावेळेस मी तुम्हाला याचं इंट्रोडक्शन देणार. त्या प्रकारे इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्स जर म्हटलं तुम्ही, इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला जसं की बँकिंग सिस्टम, बँकिंग प्रणाली तो वेगळा सेक्शन आहे आणि तुम्हाला स्टॅटिक इकॉनॉमिक वेगळा सेक्शन पडून जातो. मग याच्यामध्ये मग आपली बँकिंग प्रथा जी आहे, बँकिंग प्रणाली, ऐतिहासिक बॅकग्राऊंड याचं पण एक पार्श्वभूमी असते. ब्रिटिशांनी भारतामध्ये कशा प्रकारे बँकिंग सुरू केली, म्हणजे म्हणतो ना की इकॉनॉमी जर आपण म्हणायचं म्हटलं, इकॉनॉमीमध्ये काही फक्त बँकिंग का नाही, त्यामध्ये खूप काही बँकिंग व्यतिरिक्त खूप काही इकॉनॉमीमध्ये आहे. जसं तुम्हाला SLR, CRR, रेपो रेट, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर, ठीक आहे, म्हणजे मूलभूत पायाभूत सुविधा, हे सगळं तुम्हाला इकॉनॉमीमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट काय प्रकार आहे, ठीक आहे, त्यानंतर सिल्वर मनी, ठीक आहे, व्हाईट करन्सी, हा सगळा तुम्हाला याच्यामध्ये कॉन्सेप्ट याच्यामध्ये येणार आहेत. नंतर फायनान्शियल ऑर्गनायझेशन कोणत्या कोणत्या आहेत जगातल्या टॉप किंवा भारतातल्या मोठ्या मोठ्या, हे सगळं तुम्हाला इकॉनॉमीमध्ये शिकायला मिळणार आहेत. ओके, त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये फायनान्शियल मार्केट, मनी मार्केट, जो सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे इकॉनॉमीचा, ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न एक्सपेक्टेड असतात, फायनान्शियल मार्केट आणि मनी मार्केट, हे देखील तुम्हाला एक इकॉनॉमीमध्ये असणार आहे. जॉग्राफी तुम्हाला भारताचा, महाराष्ट्राचा, ठीक आहे, आणि वर्ल्डचा रेफरन्स कमी आहे MPSC मध्ये आहे, पण नॉर्मल एखादा क्वेश्चन तुम्हाला आला तर आला, पण जास्त फोकस कशावर असणार तुमचा जॉग्राफी म्हटलं तर भारत आणि महाराष्ट्र. ठीक आहे, तसं पॉलिटी इकॉनॉमीमध्ये काही भारत महाराष्ट्र नाही. ठीक आहे, त्यामुळे एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला इकोसिस्टम वगैरे शिकायला मिळणार. ठीक आहे, त्यानंतर पोल्युशन वगैरे. ठीक आहे, त्यानंतर आपली इकॉलॉजी, जसं इकॉलॉजी आपण म्हणतो, एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी, इकोसिस्टम अँड इकॉलॉजी, ही तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे. सगळं प्रजाती वगैरे तुम्हाला प्राण्यांचे सगळे इथं शिकायला मिळणार एन्व्हायरमेंटमध्ये. त्यानंतर जनरल सायन्स 3 भागात डिवाइड आहे. कोणते कोणते सांगा बरं. जनरल सायन्स 3 भागात डिवाइड आहे, कुठले कुठले? काय माहिती सर. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र, ज्याला आपण म्हणतो फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. हा, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. जनरली कॉमर्स विद्यार्थी असणार, इंजिनिअरिंगचं सोडून द्या, त्यांना असतं जनरल सायन्स. आर्ट्सचे विद्यार्थी असतात, कॉमर्स विद्यार्थी असतात, ते मग ते जनरली हा विचार करतात, अरे आपण हे फिजिक्स, केमिस्ट्री, हे बायोलॉजी 11वी-12वीवाल्यांना तर खूप डिटेलमध्ये असतं, एवढं डिटेल आपल्याला शिकायचं आहे का? नाही. मी इथं वर्ड लिहिला जनरल सायन्स. जनरल सायन्स
अजून एक करून घ्या, सायन्स अँड टेक पण तुम्हाला याच्यामध्ये येतं. सायन्स अँड टेक वेगळं आहे, लक्षात घ्या. सायन्स अँड टेक्नॉलॉजी दिस इज डिफरंट. सायन्स अँड टेक मध्ये तुम्हाला सगळ्या चालू घडामोडी असतात, की आता रिसेंटली कोणतं रॉकेट भारताने आकाशात सोडलं, कशाचा शोध लावला, ठीक आहे, नवीन न्यूक्लिअर ॲटॉमिक एनर्जी वगैरे वगैरे, हे सगळं सायन्स टेकचा पार्ट आहे. दॅट इज डिफरंट. पण इथं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बाय या तिघांना एकत्र करून जनरल सायन्स केलेलं आहे. ठीक आहे, हे पण तुम्हाला एक बेसिक लेवलचं आहे, जास्त काही डिटेलमध्ये तुम्हाला द्यायची गरज नाही. नंतर करंट अफेअर्स, म्हणजे तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट क्लॅरिटी पाहिजे. ठीक आहे, कॉन्सेप्ट क्लॅरिटी तुम्हाला इथे असणं गरजेचं आहे. करंट अफेअर सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे करंट अफेअर. सध्या तुम्ही काही वाचतात का असं करंटसाठी, की तुम्हाला जिथून तुम्ही अपडेट असतात असं काही वाचताय का सध्या? सध्या तरी मी आता हे कळलंय ना करंट अफेअर्स येतं, त्यामुळे मी 3 तारखेपासून म्हणजे ह्या जानेवारीच्या स्टार्टिंग पासून जेव्हा ऍडमिशन घेतलं तेव्हापासून करंट अफेअर्स बघते, म्हणजे काय काय आहे. मी त्याचं हे लावलंय, अलर्ट लावलाय आणि ते बुक मध्ये लिहून ठेवते दर दिवसाची. गुड गुड, ते एकदम छान आहे. तुम्ही जर लिहून ठेवत असणार इट इज वेल अँड गुड. ठीक आहे, आणि यासाठी काय करायचं बघा, करंट अफेअरसाठी न्यूजपेपर तो डेली लोकसत्ता वाचून टाकायचं. लोकसत्ता किंवा मटा, महाराष्ट्र टाइम्स, दोघांमधून एक वाचा किंवा दोन्ही वाचायचं चालतं. जनरल न्यूज तर सेम असतं, फक्त संपादकीय जे पान असतं ते वेगळं असतं दोघांचं. करंट अफेअर मेन काय आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगतो मी. जेवढे विषय तुम्हाला वरती सांगितले ना मी, हे सगळे विषय करंट मध्ये कन्वर्ट केले जातात. आता पॉलिटीमध्ये जर 15 प्रश्न तुम्हाला विचारले गेले, 15 मधून तुम्हाला ते 3 ते 4 क्वेश्चन असे विचारतील ज्याच्यामध्ये करंट अफेअर आहे. एखादं बिल संसदेने पास केलं असेल, कायदा फॉर एक्झाम्पल, आता सध्या रिसेंटली कोणता कायदा पास केला सरकारने सांगा बरं, ज्याच्या विरुद्ध पूर्ण देशभरात आंदोलन चालू आहे? मराठा. देशभरात म्हणजे जास्त करून दिल्लीला आंदोलन चालू आहे. मराठा आरक्षण. मराठा आरक्षण अजून कुठला कायदा बनलेलाच नाहीये, ते अजून पेंडिंग आहे. ठीक आहे, आता सरकारने जो कायदा लागू म्हणजे पास केला, फार्मर्स ऍक्ट, शेतकऱ्यांचा कायदा लागू केला ना सरकारने आता. ठीक आहे, त्याच्या अगेन्स्ट दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे. दिल्लीमध्ये पाऊस चालू आहे, एवढा वारा चालू आहे, लोक तरी आंदोलन करतायत. ठीक आहे, तिथले शेतकरी कुठले, जनरली पंजाब आणि हरियाणा. मग जेव्हा समजा तुम्हाला मी एक सांगतो, करंट अफेअर वाचताना जनरली काय करायचं बघा. जेव्हा तुम्ही करंट अफेअर वाचतात ना, एक गोष्ट लक्षात ठेवायची. जेव्हा तुम्ही सध्याचे बर्निंग इश्यू वाचतायत, जसं फॉर एक्झाम्पल CAA, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, हा 2020 ला सरकारने पास केला होता. 20 नाही, 2019 ला. याच्याबद्दल बघा, शाहीनबागला आंदोलन चालू होतं दिल्लीला, तुम्ही बघितलं, ऐकून असाल. नागरिकत्व कायदा हा सरकारने आणला, बरोबर. मग जेव्हा तुम्ही करंट अफेअर वाचतात ना, त्यावेळेस त्याची पार्श्वभूमी काय, बॅकग्राऊंड, ते कधीही जाणून घ्यायचं. नुसतं आपण वाचलं म्हणून वाचलं नाही. ऑलवेज ट्राय टू फाइंड द कोर बिहाइंड द टॉपिक. त्या टॉपिक मागचा कोर काय. वाय फार्मर्स आर प्रोटेस्टिंग, का फार्मर्स प्रोटेस्ट करतायत, का आंदोलन करतायत. इवन दो मोदींनी ॲश्युरिटी दिली, त्यांना सांगितलं की तुमचा कोणत्याही प्रकारचे घाटाने लॉस होणार नाहीये, तुम्ही फायद्यामध्येच असणार आहेत, तरी पण फार्मर्स दे आर नॉट लिसनिंग टू द PM, स्टील दे आर प्रोटेस्टिंग. मग का ते प्रोटेस्ट करतायत? मग नक्की ह्या कायद्यामध्ये अशा कोणत्या प्रोव्हिजन सरकारच्या आहेत जेणेकरून, म्हणजे ज्यामुळे हे आंदोलन करतायत फार्मर्स, किंवा अशा कोणत्या प्रोव्हिजन होत्या नागरिकत्व कायद्यामध्ये ज्यामुळे लोक तेव्हा आंदोलन करत होते. जनरली मुस्लिम आंदोलन करत होते, प्रोटेस्ट, ते देवर प्रोटेस्टिंग. ठीक आहे, मग हे सगळे बॅकग्राऊंड आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता CAA जर म्हटलं तुम्ही, तर 1952 पासूनचं बॅकग्राऊंड आहे. डायरेक्ट 51 पहिला सिटिझनशिप अमेंडमेंट कायदा. ठीक आहे, फर्स्ट सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट जेव्हा लागू केला होता 1955चा, तिथपासून पहिला बॅकग्राऊंड आहे. तिथून जर वाचलं, तिथून तुम्ही आलात वाचत वाचत, तर तुम्हाला इथपर्यंत कळणार, अरे हा, म्हणजे या मागचं लॉजिक हे असं आहे सरकारचं. म्हणजे विषयाला समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. लक्षात आहे, वाचतोय म्हणून वाचायचं नाही. कारण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जातात अशा मोठ्या एक्झामच्या, एवढे मोठे अधिकारी बनणार आहात, तुम्हाला आयोग तेच विचारतो ना की तुमचं याबद्दलचं ओपिनियन काय, वाय फार्मर्स आर प्रोटेस्टिंग, टेल मी. म्हणजे बिलमध्ये अशा कोणत्या प्रोव्हिजन आहेत ज्या प्रोव्हिजनमुळे फार्मर्सला एकदम असं लागून गेलेलं आहे की नाही, आता सरकारला आपण इथे झुकवायचंच.
त्यांच्या बऱ्याचशा डिमांड पूर्ण पण केल्यात, बट स्टील दे आर नॉट लिस्निंग. या अशा प्रकारे असतात इश्यूज. नंतर समजा रिसेंटली काही लॉन्च केलं असेल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, DRDO नेहमी न्यूजमध्ये असतो. डिफेन्स बघा, DRDO आहे किंवा इस्रो आहे, इंडियाच्या 2 टॉप संस्था आहेत. ठीक आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन DRDO, सॉरी इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, हे नेहमी काही ना काही रॉकेट वगैरे लॉन्च करतात. मागे यांनी मंगलयान लॉन्च केलं, माहिती ना मंगलयान. हो हो. मंगलयान यांनी लॉन्च केलं. मग जेव्हा मंगलयान लॉन्च केलं तर आपण नुसतं लॉन्च केलं म्हणून केलं, या तारखेला केलं, आपल्याला एवढंच माहिती असतं. आणि एवढं आपल्याला इथपर्यंत लिमिट नाही राहायचं, आपल्याला याच्या बियॉन्ड जायचं. नक्की आता मंगलयान आकाशात गेल्यावर नक्की काय करणार आहे, हे कशाचा शोध घेणार आहे, यापासून काय फायदा होणार आहे पृथ्वीला किंवा जनतेला. ठीक आहे. याचा पूर्ण कोर आपल्याला कळायचा असतो, तरच तुम्हाला विषयाची क्लॅरिटी येणार, तरच तुम्हाला अंडरस्टँडिंग होत जाणार. या प्रकारे बाकी तुम्हाला करंट अफेअर पॉलिटी रिलेटेड तुम्हाला मी सांगितलं. इकॉनॉमीच्या अगेन्स्ट तुम्हाला करंट अफेअर असतं, सगळ्यात जास्त करंट इकॉनॉमीच असतं, इकॉनॉमी रिलेटेड. कारण इकॉनॉमीमध्ये नेहमीच RBI आपल्या काही ना काही नक्कीच नेहमीच पॉलिसीमध्ये बदल करत असतो. RBI मॉनिटरी पॉलिसी असते RBIची, मॉनिटरी पॉलिसी, किंवा गव्हर्नमेंटने एखादी स्कीम इम्प्लिमेंट केली इकॉनॉमी संबंधित. ठीक आहे. ज्या स्कीममध्ये मनी रिलेटेड सगळा इश्यू दिलेला आहे. ओके. मग अशा प्रकारे देखील तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हा एक बेसिक मी तुम्हाला एक सांगितलं इकॉनॉमीबद्दल. आता बघा, जनरली तुम्ही जर बघितलं असेल, फिजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेन्स मागे या कायदा सरकारने पास केला, फिजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेन्स. बघा मागे मागे काय झालं होतं की विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, त्यानंतर सुब्रता रॉय, या असे बरेचसे मोठे मोठे नाव आहेत ज्यांनी बँकांचा पैसा लुटला, जे प्रकारे पळून गेले दुसऱ्या देशामध्ये. बरोबर. मग हे असे जे लोक आहेत की जनतेचा पैसा म्हणजे बँकेचा पैसा घेऊन, बँकेचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा, हा म्हणजे लोन ॲज अ लोन नावाने काढून घ्यायचा, आणि नंतर जेव्हा परतफेड करायची वेळ येते त्यावेळेस हातावरती करून देतात, आमच्याकडे नाही आहे, आम्ही कसं पे करणार. आणि जेव्हा हे फॉरेनला पळून जातात दुसऱ्या देशांमध्ये, मग यांच्या संपत्ती जप्त करायचा काही अधिकार भारतामध्ये होता का? नव्हता, फॉरेनला गेलेल्या व्यक्तीचा. मग सरकारने 18 मध्ये हा कायदा पास केला होता, फिजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेन्स, किंवा याला आपण ऑफेंडर पण म्हणतो, याला काय म्हणतो ऑफेंडर पण म्हणतात. मग याबद्दल तुम्हाला सगळ्या प्रोव्हिजन माहिती पाहिजे की या कायद्यामध्ये नक्की काय प्रोव्हिजन आहेत. ठीक आहे. सो असा हा डिटेल आढावा घ्यायचा कधी पण करंट अफेअर्सचा. कळलं इथपर्यंत? हो सर. आता पुढचं राहिलं तुमचा इन्व्हायरमेंट. जॉग्राफीला काही आवश्यकता नाहीये. जॉग्राफीला करंट काय येणार, अर्थक्वेक येणार. बरोबर. कुठं अर्थक्वेक झाला असेल तर ते तुम्हाला एक्झाम मध्ये येणार करंटच्या रिगार्डिंग. नंतर समजा कुठं चक्रीवादळ आलं असेल, बरोबर, हा, समजा बे ऑफ बेंगॉलमध्ये नेहमी चक्रीवादळ येतात. मग बे ऑफ बेंगॉलमध्ये नेहमी चक्रीवादळ का येतात याच्या मागचं पार्श्व माहिती पाहिजे आपल्याला. ठीक आहे. हे जॉग्राफीमध्ये तुम्हाला समजून जाईल. चक्रीवादळाबद्दल तुम्हाला नेहमी न्यूजमध्ये येतं. मग या चक्रीवादळाचं नाव काय होतं? आता तुम्ही जर बघितलं रिसेंटली, आता बंगालमध्ये बघा चक्रीवादळ आलं होतं मागे, बे ऑफ बंगाल म्हणजे वेस्ट बेंगॉलला. त्या चक्रीवादळाचं नाव काय होतं? मुंबई हाय अलर्ट होतं, मुंबई, नाशिक. हा, काय नाव होतं त्या वादळाचं नाव काय होतं? नाही लक्षात नाही, पण ही न्यूज माहिती होती. सगळे एक्झॅक्टली. अलर्टवर होते, बातम्या बघत होतो आम्ही. हा, एक्झॅक्टली. लक्षात आपल्याला येत माहिती आहे नाहीये. की हे न्यूज मध्ये येतं ना, मग अशा गोष्टी लगेच पिकअप करायच्या असतात आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये. मग हे चक्रीवादळाचं नाव, त्याचं नाव, ते नाव नक्की कोणत्या देशाने दिलं हे माहिती पाहिजे. ठीक आहे. नक्की ते किती स्केल मीटरचा चक्रीवादळ होता, तो हवा, वारा, पाणी जो होता तो किती स्केल मीटरचा होता, ते पण आपल्याला ते कॅल्क्युलेशन माहिती पाहिजे. म्हणजे ते सगळं तुम्हाला येतं न्यूजमध्ये.
ठीक आहे. सो त्यामुळे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जॉग्राफीमध्ये बाकी काही नाही. आणि एन्व्हायरमेंटमध्ये खूप सारे करंट अफेअर असते याच्यामध्ये देखील. समजा रिसेंटली काही एन्व्हायरमेंटच्या मीटिंग वगैरे झाल्यात, एन्व्हायरमेंट रिगार्डिंग मीटिंग होतं बघा जगामध्ये, जसं पॅरिस करार झाला आता मागे, पॅरिस ॲग्रीमेंट, क्लायमेट चेंज ॲग्रीमेंट. क्लायमेट चेंजशी संबंधित नेहमी काही ना काही तुम्हाला मीटिंग वगैरे होत असतात वर्ल्ड लेवलला, ज्याच्यामध्ये वर्ल्ड लीडर जे असतात ते सामील असतात. ठीक आहे. हे आता एन्व्हायरमेंट झालं. आता एन्व्हायरमेंट नंतर तुम्हाला मी सांगितलं याच्यामध्ये की एन्व्हायरमेंट बद्दल देखील तुम्हाला करंट अफेअर असतं. मग त्या सगळ्या तुम्हाला समिट वगैरे त्यांचे नाव वगैरे माहिती पाहिजे एक्सेट्रा. ठीक आहे. हा आपण आढावा घेतला आता याचा मेन आपला करंट अफेअरचा. आता पुढचा जो याच्यामध्ये विषय जनरल सायन्स देखील करंटचा एक पार्ट बनतो. कारण करंट इज सच ए सब्जेक्ट विच कव्हर्स एव्हरीथिंग, जे सगळ्या विषयांना कव्हर करतात. तुमच्या कॉन्सेप्ट क्लॅरिटी बऱ्याचशा करंटने होत जातात. पण असं याचा अर्थ असं नाही की करंट वाचायचं आपलं. तुम्हाला स्टॅटिक वाचायचंच आहे. तुम्हाला हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स तुम्हाला हे स्टॅटिक वाचायचंच आहे त्या प्रकारे. आता हा आपण प्रिलियमचा पार्ट बघितला. कळलं की काय काय असणार आहे, कशा प्रकारे असणार आहे. हो सर. प्रिलियमचा भाग बघितला. आता मेन्स. राज्यसेवा मेन्स. राज्यसेवा मेन्स आहे तुमची 800 मार्कांची रिटर्न असणार आहे. रिटर्न म्हणजे तुम्हाला एमसीक्यूज आहे. एमसीक्यूला आपण रिटर्न म्हणतो, एमसीक्यूज. ओके. यामध्ये बघा तुम्हाला जीएस पेपर 1, जीएस पेपर 2 आहे, जीएस पेपर 3 आहे, जीएस पेपर 4. याचे तुमचे 4 पेपर होणार आहेत. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये हे तुमचे 600 मार्कांचे टोटल, हे 4. तुम्हाला सांगतो अजून 200 मार्क कशाचे आहेत. बघा हा आहे तुमचा 150 मार्काचा, 150 आणि 150. याचे तुमचे 600 मार्क झालेत. 200 मार्काचं काय, 200 मार्काचं तुम्हाला आहे मराठी इंग्लिश, मराठी प्लस इंग्लिश, मराठी प्लस इंग्लिश. 100 मार्क्स, 100 मार्क्स. बघा याच्यामध्ये 50 प्रश्न मराठीचे ऑब्जेक्टिव्ह असतील, यामध्ये 50 प्रश्न इंग्रजी ग्रामरचे ऑब्जेक्टिव्ह असतील, यामध्ये 50 प्रश्न मराठीचे तुम्हाला आन्सर रायटिंग आहे, लेटर रायटिंग, एसे रायटिंग. आणि यामध्ये 50 मार्क तुम्हाला आन्सर रायटिंग इंग्रजीचं, लेटर रायटिंग इंग्रजीचं तुम्हाला आन्सर एसे रायटिंग. समजलं इथपर्यंत? हो. 2 आहेत मराठी इंग्लिश आणि मराठी इंग्लिश असे 2 आहेत. 50 मार्क ऑब्जेक्टिव्ह, 50 मार्क ऑब्जेक्टिव्ह. याचे डिस्क्रिप्टिव्ह, यांचे डिस्क्रिप्टिव्ह 50, याचे 200. मग 600 प्लस 200 तुमचे 800 मार्क. 800 मार्क. आणि आता जीएस 1 मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय, जीएस 1 मध्ये तुम्हाला बघा मित्रांनो, हिस्ट्री आहे तुम्हाला याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये आर्ट आणि कल्चर आहे, जॉग्राफी आहे याच्यामध्ये तुम्हाला. ठीक आहे. हे विषय तुम्हाला असणार आहे जीएस 1 मध्ये एकत्र होणार पेपर. 150 एमसीक्यूज तुम्हाला असणार, 150 एमसीक्यूज, 150 एमसीक्यूज 150 मार्कला, म्हणजे 150 प्रश्न 150 मार्क, 1 मार्काचा 1 प्रश्न. जीएस 2 मध्ये तुम्हाला काय बघा, जीएस 2 मध्ये तुम्हाला पॉलिटी आहे, भारतीय राज्य व्यवस्था, इंडियन पॉलिटी आहे तुम्हाला याच्यामध्ये जीएस 2 मध्ये. आणि जीएस 3 मध्ये तुम्हाला काय, जीएस 3 मध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, सायन्स आणि टेक, सायन्स आणि टेक्नॉलॉजी, हे असे 3 विषय तुम्हाला एकत्र आहे त्याच्यामध्ये.
आणि GS4 जो आहे चौथा 150, यामध्ये तुम्हाला आहे HRD. हा स्पेशल सब्जेक्ट आहे HRD, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट याला आपण म्हणतो HRD. समजपर्यंत तुम्हाला हा पूर्ण तुमचा चार्ट झाला मेन्ससाठी. आता मेन्सच्या लेवल क्वेश्चनची लेवल जी आहे ती थोडीशी तुमची हाय लेवल असणार, लेवल थोडी तुमची जास्त आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, हाय लेवल म्हणजे की जनरली तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये, हाय लेवल इन द सेन्स की जे क्वेश्चनचं स्वरूप असणार आहे तुम्हाला, जे तुम्हाला वन लाईनर क्वेश्चन नसतात जनरली, तिथे तुम्हाला 3 ते 4 स्टेटमेंट दिलेले असतील, त्याच्यावर पुन्हा तुम्हाला 3 ते 4 ऑप्शन असणार आहेत. समजा स्टेटमेंट 1 दिलं, 2 दिलं, 3 दिलं, 4 दिलेत आणि तुम्हाला सांगितलं कन्सिडर दी अबोव स्टेटमेंट्स, वरील विधाने विचारात घ्या. तुम्हाला ओनली 1, ओनली 2, नंतर ओनली 1 and 2, लास्ट आहे ऑल ऑफ दी अबोव, वरील सर्व. अशा प्रकारे तुमचे सगळे क्वेश्चन असणार तिथं मेन्समध्ये. इथं पण तुम्हाला काही क्वेश्चन असेल ते विचारा, मला मी सांगतो. आपण कंबाईनकडे जाऊया. सो फार एनी क्वेश्चन यू हॅव रिगार्डिंग प्री आणि मेन सिलेबस किंवा प्री आणि मेन स्ट्रक्चर? तर प्री मध्ये प्री झाल्यानंतर मेन्स लगेच असते की त्याच्यामध्ये गॅप असतो? 4 महिन्यांचा गॅप. 4 महिन्याचा असतो? हो, 4 महिने गॅप आहे. आणि प्रीची एक्झाम झाल्यावर त्याचा रिझल्ट लगेच असतो की नाही, तुम्हाला जवळजवळ 45 डेज, 45 ते 50 दिवस, 45 ते 50 दिवसांचा तुमचा रिझल्ट लागतो. ठीक आहे. आणि हे प्रीचे जे काही रिझल्ट लागल्यापासून 4 महिने कन्सिडर करायचे. आणि प्रीचं जे आहे ना त्याच्यामध्ये सगळे ऑप्शन्स येतात ना आपल्याला क्वेश्चन्स बरोबर 4-4? हा, सगळे तुम्हाला प्रिलिम जे आहे MCQs आहे तुमची. ठीक आहे. ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी 2 भाषेमध्ये क्वेश्चन असणार आहेत. जो क्वेश्चन इंग्रजीमध्ये आहे वरती त्याचं खाली ट्रान्सलेशन मराठीमध्ये. अजून काही क्वेश्चन्स? आणि सर हे करंट अफेअर्स जे तुम्ही बोललात ना त्याच्यामध्ये कसं आहे, आता आम्ही वर्किंग होतो ना त्यामुळे काय डेली हंट मध्ये जे काय दिसेल ते पहिलं तर असंच होतं, जॉबच्या घाईमध्ये एवढं इग्नोर करायचो या गोष्टी आम्ही. आता जर मला पहिल्यापासून जर बघायचं असेल तर कसं होणार? आता तर मी आता करायचंय म्हणून हे 1 तारखेपासूनचे जे आहेत ते लिहून घेते, पण आधीचं काही तर मला आयडियाच नाहीये. तर त्याच्यावरती काही बुक्स काय? बघा, इयर बुक घेऊन टाकायचं. इयर बुक. ओके. करंट अफेअर्स इयर बुक घ्या. 2020 चे सगळे इव्हेंट त्याच्यामध्ये कव्हर अप असतील, सगळे त्याच्यामध्ये असणार 2020. इयर बुक? हा, इयर बुक. MPSCचं इयर बुक घ्यायचं मराठीमध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं घडामोडी मिळून जातील, सगळ्या जे जे घडलेलं आहे सगळं तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. ठीक आहे सर. म्हणजे तुम्हाला मागचं तुमचं मिस होणार नाही, तुम्ही याच्यामध्ये कव्हर करून घेणार. ठीक आहे. आणि जे मेन्स आहे ना त्याच्यामध्ये हे 150 मार्क्सचे जे आहेत ते पण सगळे ऑप्शन वालेच आहेत ना? MCQ आहेत ना? सगळे MCQs आहेत. फक्त मराठी आणि इंग्लिश आपल्याला एसे रायटिंग? येस, पण त्याच्यामध्ये तुम्हाला मी 2 सांगितलं ना पेपर. कळलं मला ते. त्याच्यामध्ये पण 50-50 मार्क्स ना? हो, मराठी इंग्लिश. मराठी इंग्लिश हा पेपर तुमचा ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. 50-50 मार्क्स. दुसरा जो मराठी आहे, मराठी इंग्लिश हा तुमचा असणार आहे ऑब्जेक्टिव्ह, सॉरी डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. इथं तुम्हाला आन्सर रायटिंग आहे, इथं लेटर रायटिंग, एसे रायटिंग, इथं सेम. आणि हा तुमचा MCQs आहे. आणि दोघांना पण निगेटिव्ह मार्किंग आहे ना? हो, प्रिलिम्सला पण आणि मेन्सला पण? निगेटिव्ह दोघांना, प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. ओके, ठीक आहे. अजून काही क्वेश्चन? नाही सर. ठीक आहे. रिगार्डिंग किती वेळ अभ्यास करायचा काय? अभ्यासाचं मी जे माझं वेळापत्रक बनवलं अजून तर माझ्याकडे एकही बुक नाहीये. बुक्स अजून भेटायचेत मला. तरी पण मी जरी ऑफिस आता नाहीये तोपर्यंत मी जसा वेळ भेटणार घरी ना तसं कंटिन्युअस मी माझा पोर्शन कम्प्लीट करायचं ठरवलंय. पण जर ऑफिस चालू झाले तर सकाळी 2 तास, रात्री 2 तास आणि मध्ये मला ऑफिसमध्ये वेळ असतो लंच टाइम नंतर.
त्याच्यात करायचं ठरवलं. ओके. जॉब कुठे आहे तुमचा? माझा CST ला म्युच्युअल फंड मध्ये. आणि राहायला? राहायला डोंबिवली. मला ट्रेन मध्ये पण बराच वेळ भेटतो. हा, मग काही नाही, काय हरकत नाहीये. आणि तुमचा जॉब चालू जरी झाला काही का? पेंडिंग, माझं जे ठरवलंय मी शेड्यूल, त्याच्यामध्ये जरी काही पेंडिंग राहिलं तरी मी ठरवलंय की सकाळी उठून तेवढं कव्हर करायचं. म्हणजे पेंडिंग काही ठेवायचं नाही, जेणेकरून मला पुढे प्रॉब्लेम येईल. हो, बरोबर. असं ठरवलंय, आता बघू. तुमचा जॉब जो आहे आता सध्या चालू आहे का? पण आता दुपारी काही एवढं काम नसतं, त्यामुळे मी माझा बोला सर. म्हणजे वेळ तुम्हाला मिळेल बराच. वेळ ऍक्च्युली म्हणून मी हा जॉब सोडला नाहीये, कारण का मला चेंज मारायचा होता. पण मी हा विचार केला, जर मला MPSC साठी करायचा अभ्यास, तर मग ह्या जॉब मधनं मला जास्त वेळ भेटतो. एक्झॅक्टली. आणि जॉब सोडून पण चालणार नाही, कारण का बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत माझ्यावर. नाही, तेही आहे. आणि जॉब करा तुम्ही कंटिन्यू, पण अभ्यासाला पण वेळ मॅनेज करायचा. जो पण तुमचा स्पेअर टाइम आहे तो अभ्यासामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. तर तुम्ही स्टडी जास्तीत जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करणार. तुमची एक प्रिलिम्स लेवल झाली ना, प्रिलिम्सची, तुम्हाला असा कॉन्फिडन्स आला की नाही आता मी प्रिलिम्स क्लिअर करू शकते, समजायचं की मग प्रिलिम्स क्लिअर झाल्यानंतर वाटल्यास मग तुमची समजा मेचा तुम्हाला समजा 4 महिने बाकी आहेत, तर मग यावेळेस तुम्हाला जॉब क्विट करणं किंवा मग लिव्ह घेणं, हे तुम्हाला 2 ऑप्शन असणार आहेत. आणि म्हणजे आयुष्यात सगळ्यात मोठं एक एक्झाम आपण आपलं ध्येय गाठतोय, तर ऑब्व्हियस आहे की तुमची प्रिलियम जर क्लिअर होते, तुम्ही एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला येऊन लागतो की मग तुमची मेन सुद्धा क्लिअर होऊ शकते, हे लक्षात घ्या. आणि मेन झालं म्हणजे काय, राहिला इंटरव्ह्यू फक्त 100 मार्काचा, ते झाले म्हणजे झाले क्लास 1. म्हणजे हा प्रकार तुम्हाला असणार आहे. जेव्हा तुम्ही काय करता, सध्या तुमचा जॉब आहे ना, तुम्ही फुल्ली प्रिलियमसाठी झोकून टाका. प्रिलियमची तयारी एवढी करा की तुमचे पहिले काय जनरली काय होतं बघा, प्री आणि मेन 2 एक्झाम बरोबर. मुलं काय करतात माहिती आहे का, बऱ्याच मुलांची एक रॉंग कॉन्सेप्ट अशी आहे, मुलं मेन्सला स्टार्ट करतात, मेन्सचा अभ्यास करतात, त्यांची प्रीज होत नाही. ही असं बरेच रॉंग स्ट्रॅटेजी होते. मग आता तुम्ही काय करायचं, पूर्ण हा जो वेळ आहे तुमचा, हा पूर्ण प्रीसाठी झोकायचा आहे तुम्ही. म्हणजे सुरुवातीचे 3-4 महिने, 4 महिने पकडा तुम्ही, 4 ते 5 महिन्याचा अभ्यास सफिशियंट आहे प्रिलियमसाठी. समजा तुम्ही नवे आहात, तुम्हाला काही याच्याबद्दल माहिती नाहीये, तर तुम्हाला थोडा वेळ लागेल समजायला, ठीक आहे. एक 6-7 महिने पकडून चला तुम्ही, 6 to 7 months. मग त्यानुसार त्यानंतर मग तुम्हाला एक ट्रॅक पकडता येईल त्याचा, हे तुम्हाला करता येईल. आणि तुम्ही एकच जॉईन का, अजून कोणी जॉईन आहे? सॉरी, अजून कोणी जॉईन आहे का आपल्या सेशन मध्ये? अजून एक आहे होते, मला चेक करावं लागेल. नाही सध्या तरी नाही आहेत त्या, मगाशी कनेक्ट केलेलं. सुप्रिया पाटील कोण आहेत? मीच आहे. अजून एक होत्या ऋतिका म्हणून, पण आता नाही आहेत सध्या. ओके, डिस्कनेक्ट झालं तर. हा, तर मग या प्रकारे तुम्हाला जॉब करून करायचं आहे, ठीक आहे. आणि वर्क फ्रॉम होम तुमचं चालू आहे, त्यामुळे थोडा वेळ तुम्हाला मिळणार जास्त. बाहेर कुठे जायचं नाही ना, घरातच तुम्हाला करायचं. घरातलं मला, माझा मुलगा आहे 5 वर्षाचा. हो, एक्झॅक्टली. मग तो आईकडे असतो. हा, मग ते आई बाजूलाच आहे, त्यामुळे मला मुलाचं टेन्शन नाही, म्हणून तर मी तयारी करते याची, नाही तर पॉसिबलच नव्हतं. तरी ठीक आहे, तुम्ही ऍडजस्ट सगळं करू शकतात, तो काही प्रॉब्लेम नाहीये. कारण वर्किंग लोक असे भरपूर असतात जे तयारी करतात, ठीक आहे. आपण त्याच्यामध्ये अपवाद नाही आहेत. जरी वर्किंग आहे आणि तुम्ही म्हटलं की रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जॉब सध्या सोडायची गरज नाहीये, कारण तुम्ही स्टार्ट करतायत ना. अजून कुठं तुमचं स्टार्ट करून तुम्ही चला एकदम जे फायनल स्टेपला आलेले आहेत, तुम्हाला स्टील जॉब सोडा असं पण नाहीये. स्टार्टिंग फेज आहे तुमची, स्टार्टिंग फेज मध्ये तुम्ही जॉब करू शकता सगळ्या गोष्टी, पण शिकत चला, सगळ्या गोष्टी करत चला. म्हणजे गॅप पाडू नका मध्ये अभ्यासामध्ये. नाही, गॅप बिलकुल पण पाडायचं नाहीये. बिलकुल नाही पाडणार. ओके. आणि मी तुम्हाला आता कंबाईन बद्दल सांगतो. कंबाईनचं पण तुम्ही एकदा लक्षात घ्या, क्रायटेरिया काय आहे, ठीक आहे. MPSC कंबाईन. कंबाईन याचं नाव कंबाईन असं आहे कारण याच्यामध्ये 3 एक्झाम एका दिवशी होतात, 3 एक्झाम एका दिवशी, किंवा 3 पोस्टसाठी एकच एक्झाम, त्याच्यामुळे याला कंबाईन म्हटलेलं आहे. ओके. पोस्ट कुठल्या पहिली आहे तुमची याच्यामध्ये PSI, STI, पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, आणि ASO, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ठीक आहे.
या प्रकारे तुमच्या ह्या 3 एक्झाम होतात. 3 एक्झाम म्हणजे एक्झाम एकच, तुमच्या ह्या 3 एकत्र होणार. तुमचं डिपेंड आहे सगळ्यांचं, याचं मेरिट वेगळं असतं, याचं मेरिट वेगळं लागणार, याचं मेरिट तुमचं वेगळं असणार आहे. तिघांचं तुमचं मेरिट जे आहे ते वेगळं असणार आहे. दिस दिस अँड दिस. आणि म्हणून मग तुम्हाला अशा वेळेस काय करायचं आहे की, आणि ह्या बघा राज्यसेवा थोडीशी हाय लेवल एक्झाम आहे. ठीक आहे, हाय लेवल म्हणजे काही इतकी पण हाय नाही आहे, पण जनरल त्याचा सिलेबस जो आहे तो वॉस्ट आहे याच्यापेक्षा. याचा जो अभ्यासक्रम आहे ना, याच्या अभ्यासक्रमपेक्षा राज्यसेवेचा अभ्यासक्रम 3 पटला जास्त आहे. ठीक आहे, मग आता मी तुम्हाला सांगतो कंबाईन मध्ये एक्झॅक्टली तुम्हाला काय काय असतं. प्रिलियम्स तुम्हाला पहिले मी सांगतो. प्रिलियम्स बघा 100 मार्काची असणार आहे. विषय सेम असतील जे राज्यसेवेला होते. पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमी, याच्यामध्ये एन्व्हायरमेंट नाही. इकॉनॉमी, जिओग्राफी याच्यात एन्व्हायरमेंट नाही तुम्हाला. जिओग्राफी तिकडे एन्व्हायरमेंट होता, इकडे नाही. जिओग्राफी आहे. जनरल सायन्स, जनरल सायन्स, याबरोबर तुम्हाला करंट अफेअर आहे याच्यामध्ये. हे तुमचे विषय झाले याच्यामध्ये. बाकी याच्या व्यतिरिक्त 6वा विषय कुठला याच्यामध्ये नाहीये. 5वा 7वा विषय, हे 6 विषय तुमचे मेन आहेत. ठीक आहे, आणि तुमचा या 6 विषय आणि अजून याच्यामध्ये आहे ते म्हणजे बघा मॅथ्स, बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग. हे बेसिक आहे, हे काही जास्त मोठं नाहीये. हे दोघं मिळून तुम्हाला 20 प्रश्न आहेत, 20 क्वेश्चन्स. बाकी 80 मार्काला तुम्हाला हे 7 विषय आहेत, 6 विषय. मग आता बघा हा देखील MCQ पॅटर्न आहे तुमचा. ही एक्झाम तुम्ही लवकर क्लिअर होऊ शकता जर तुम्ही चांगली प्रिपरेशन केली तर, कारण याला अभ्यासक्रम कमी आहे. तुम्हाला राज्यसेवेचा खूप वास्ट नाही, इतका टफ एक्झाम याची नसतेच राज्यसेवेसाठी. राज्यसेवेचे क्वेश्चन तुम्ही मेनचे बघितलेत, थोडे हाय लेवल क्वेश्चन असतात. ठीक आहे, जर तुम्ही याची मेन्स बघितली, याची मेन तर अजून नॉर्मल आहे. आता बघा प्रत्येकाची मेन्स वेगळी, PSI ची मेन्स वेगळी होती, STI ची वेगळी होती, ASO ची वेगळी होती. प्रिलियम सेम, मेन्स वेगळी. ठीक आहे, PSI ला जास्त करून लॉचा सब्जेक्ट, लॉ कायदा आहे. कारण PSI म्हटलं तर पोलीस डिपार्टमेंट आलं बरोबर, आणि पोलीस डिपार्टमेंट म्हटलं थोडं कायदे माहिती पाहिजे त्याला, त्यामुळे इथे लॉ सब्जेक्ट तुम्हाला आहे PSI मध्ये. नंतर STI सेल टॅक्स इन्स्पेक्टर. सेल टॅक्स इन्स्पेक्टर तुम्हाला बघा याचे मॅक्झिमम याचे जॉब आहेत सेल टॅक्स इन्स्पेक्टरचे, ते मुंबईमध्येच आहेत. हा जो जॉब प्रोफाईल आहे STI ची, हे 95% जॉब मुंबईमध्ये जाते STI ची. रेव्हेन्यू डिपार्टमेंटला असतात ते. ठीक आहे, जिथं रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे. आता याच्या बऱ्याचशा कॅटेगरीज आहेत, जसं की याच्यामध्ये बघा कस्टम आहे, GST डिपार्टमेंट आहे, सेल टॅक्स आहे, इन्कम टॅक्स आहे. तो कोणत्याही डिपार्टमेंटला जाऊ शकतो. कळलं इथपर्यंत? कळलं का? हो. ही STI आहे. नंतर ASO म्हणजे काय, मंत्रालय. ही मंत्रालयाची पोस्ट आहे. ASO. मग तुम्हाला तुम्ही जर हे समजा तुम्ही इथे सिलेक्ट होतात तर तुम्हाला मंत्रालयामध्ये डायरेक्ट जॉब आहे, मंत्रालयाच्या बाहेर कुठे जायची गरज नाहीये. आणि STI म्हटलं तर तुम्हाला एकतर बँड्रा इन्कम टॅक्स ऑफिस मिळणार किंवा कल्याणचं इन्कम टॅक्स तुम्हाला ऑफिस मिळू शकतं STI नंतर. आणि PSI म्हटलं तर तुम्ही कुठे जाऊ शकता, ऑल महाराष्ट्रामध्ये. मुंबई मिळणार असं फिक्स नाही, स्टार्टिंगला मिळू शकतं, पण जनरली तुम्हाला ऑल महाराष्ट्रामध्ये कुठे पण लागतील. हा यांचा अभ्यासक्रम आहे. या एक्झाम तुम्ही लवकर चांगला अभ्यास केला प्रॉपर, लगेच तुम्ही क्रॅक करता त्याला. यासाठी काही तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची गरज पडत नाही. मेहनत एवढी आहे की तुम्ही 5-6 तास याला अभ्यासाला दिला पाहिजे. राज्यसेवा म्हटलं तर 8 ते 9 तास तुम्हाला द्यायचे. नाही, ही जी बोलता ना तुम्ही एक्झाम, ह्याच्यासाठीच मी ट्राय करत होती.
तर काय हेच सगळं मला डिटेल्स, माझे बाबा पोलीस आहेत ना, पोलीस होते, रिटायर्ड झाले. तर त्यांनी मला ह्याच्यासाठीच सांगितलेलं, पण ती काय आयडिया येत नव्हती, म्हणजे हे 2 पोर्शन असतात मला माहिती नव्हते. तर ते ह्याच्यासाठीच मला बोललेले, जे कंबाईन आहे ना त्याच्यासाठी. कंबाईन एक्झाम तुम्हाला पहिला जो सांगितलं तो राज्यसेवा होता. हा माहिती आहे. ती आणि राज्यसेवा मी होती आणि सर्च केलेलं ना, ते राज्यसेवेच मला येत होतं जास्त राज्यसेवेसाठी करून. त्यामुळे मला वाटलं की कदाचित अशीच असते ही एक्झाम. हा नाही म्हणजे तुम्हाला विषय सेमच आहेत, फक्त तुमचा पॅटर्न जो आहे तो वेगळा आहे एक्झाम्स. मार्क वेगळे आहेत. बाकी तुम्हाला जे राज्यसेवेला शिकायचे हे विषय पॉलिटी, हिस्ट्री हे सेमच शिकायचे. तुम्हाला ते बी शिकणार, तिथे जे शिकवलं जाईल तुम्हाला तिकडे हे शिकवलं जाणार, फक्त तिकडे थोडंसं ॲडव्हान्स होईल. ठीक आहे, राज्यसेवेच्या सेक्शनमध्ये, कारण तिथं मेन्सला 150 मार्कांचं पॉलिटी आहे ना डायरेक्ट. ते किती आहे इथं 15 प्रश्न आहेत, तिथे 150 आहे मेन्समध्ये स्पेशल पॉलिटी. या प्रकारे तुम्हाला मग ही तुमचं मेन आहे. तुमचं हे टार्गेट असेल तर तुम्ही लवकर अचीव करणार. तुम्ही जर चांगलं डेडिकेशन केलं ना, मी म्हणतो तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये करू शकता एक्झाम. पहिला अटेम्प्ट. याच्या वॅकन्सी जास्त असतात राज्यसेवेपेक्षा. राज्यसेवेला तुम्हाला 100-150 वॅकन्सी मिळणार फक्त. याच्या किती असतात 500 प्लस 1000 पण भेटतात. आणि या वर्षातून एकदा येतात. अच्छा, आता लास्ट ही सप्टेंबर मध्ये झाली, मग नेक्स्ट कधीपर्यंत येईल तरी? झालीच नाही थोडा ना वेळ एक्झाम. भेटतो ना अभ्यासाला. मागच्या नाही वर्षी झाली. झालीच नाही एक्झाम, पुढे गेलेत नाही परीक्षा. या परीक्षा पुढे गेलेत ना. आता माझे बरेचसे जे विद्यार्थी होते त्यांनी सगळ्यांनी अप्लाय केलं होतं, कोणाच झालीच नाही, एक्झामच झाले नाहीत. या वर्षी नवीन ऍड करतील ते आता मराठा आरक्षणमुळे ढकललं नाही पुढे एक्झाम्स, त्यामुळे प्रॉब्लेम झाला. तरी जरी आली ही एक्झाम समजा एप्रिल पर्यंत आली आणि मी व्यवस्थित प्रॉपर केलं प्रिलिम्स साठी, तर मी देऊ शकते का? देऊ शकता का? विषय ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट आहे ना? ग्रॅज्युएशन हा, माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होऊन 10 वर्ष झाली. बघा आता जानेवारी स्टार्टिंग आहे, जानेवारी 5 जानेवारी आज 5 जानेवारी आज. आता 5 जानेवारी तुम्हाला एप्रिल आहे ना, तुम्ही जॅन, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 3 महिने तुमच्या हातामध्ये, 3-3.5 महिने जवळजवळ. एप्रिलच्या 15-16 तारखेला असते ती, 15 किंवा 20 तारखेला. ती एप्रिलला नाही होणार, कारण ही एक्झाम जनरली मे मध्ये असते. कंबाईनची एक्झाम जी होती ना ती मे मध्ये होती, आणि फेब्रुवारी मार्चला जी एक्झाम होतात त्या राज्यसेवेच्या होतात. जर समजा मे मध्ये असेल तर मग तुमचा अटेम्प्ट डायरेक्ट तुमची एक्झाम तुमची क्रॅकच व्हायला पाहिजे. देऊ शकतात नाही, मग डायरेक्ट क्रॅकच करू शकतो असं म्हणायचं. म्हणजे हे जर तुम्ही प्रॉपरली तिकडे केलं तर. नाही, प्रॉपरली करायचंच आहे, कारण का माझं खूप इच्छा आहे अशी की मला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, जॉब करणारे बरेच जण असतात असे जे करू शकतात, तर आपण पण वेळ दिला तर थोडा करू शकणारच. करू शकणार. आणि जॉब करून बरेच होतात ना सिलेक्ट, असं थोडी की नाही होत. जॉब करून असं तुम्ही बरेचसे विद्यार्थी बघणार. तर मला एमपीएससी हे कंबाईन आहे ना सर, त्याच्यामध्येच तेच म्हणजे त्याचीच इन्फो हवी होती व्यवस्थित, कारण का त्याच्याबद्दलच माझ्याकडे 2 मी हे बनवले डायग्राम, त्याच्यामध्ये सेम हे तुम्ही जे राज्यसेवेचं सांगितलं ना तेच सगळं माझ्याकडे लिहिलेलं आहे. तुम्हाला मेन हेच तुम्हाला करणं आहे. बाकी मग तुम्हाला यासाठी एक मिनिट मी स्क्रीन हे करतोय. याची प्रिलियम्स 100 मार्क्सची असते आणि मेन्स किती मार्क्सची असते? याचे मेन जे आहे आता तुम्हाला सांगतो बघा, याची मेन 200 मार्काची, प्रत्येकाची 200 मार्काची. म्हणजे PSI ची 200, STI ची 200, अशी तुम्हाला सगळी 200 मार्काची. तिघांची 200-200 वेगळी असणार. 200. मी तुम्हाला सांगतो ना, याच्यामध्ये तुम्हाला काय काय सिलेबस आहे, तुम्हाला काय काय विचारलं जाणार हे तुम्हाला मी सांगतो. मी दुसरी स्क्रीन शेअर करतो, एक मिनिट.
आता मग तुम्ही याच्यामध्ये PSI साठी तयार करणार की STI साठी करणार? तुमचं टार्गेट काय असणार याच्यामध्ये तिघांमध्ये? की ASO असणार आहे मंत्रालय? ASO. ते मंत्रालयासाठी ना? हा, किंवा हे पण STI पण. हा, PSI ची पोस्टिंग बाहेर होते. नाही, PSI बाहेर होते. तुम्हाला या दोन्ही मुंबईला भेटणार. STI तुम्हाला सांगू 95% मुंबई STI आणि मंत्रालय ते मुंबई तिथे तुम्ही कुठे बाहेर जाणार नाहीत. ASO कसं माझा बॅकग्राऊंड तो आहे ना फायनान्स अकाउंटिंग म्हणून. हा, मग त्यामुळे तुम्हाला फायदा होईल त्याचा. बघा 200 मार्काचा पेपर आहे तुम्हाला याच्यामध्ये. 1 तास तुम्हाला ड्युरेशन आहे. 100 तासासाठी 100 मार्कांचा पेपरसाठी 1 तास आहे, 100 साठी 1 तास आहे. आणि यामध्ये बायफर्केशन तुम्ही बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये मराठी ग्रामर आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे. सामान्य ज्ञान चाचणी पदांच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान हे देखील तुमच्या याच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे माझा समजा चालू घडामोडीमध्ये तुम्हाला चालू घडामोडी असणार, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र तुम्हाला आहे, भूगोल इतिहास आहे, तुम्हाला अर्थव्यवस्था आहे, सामान्य विज्ञान आहे, बुद्धिमापन चाचणी अंकगणित आहे, तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे. ही प्रिलियमसाठी. तुम्ही जर मेन्स बघितलं, मेन्ससाठी तुमचा पेपर 1 होणार, तो म्हणजे मराठी आणि इंग्रजीचा. ठीक आहे. मराठी आणि इंग्रजी. याच्यामध्ये तुम्हाला जे आहे पेपर 1 जो होईल तुमच्या याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी असणार आहे. तिघांचा वेगळा सिलेबस बघा तुम्ही बघितलं तर. PSIला तुम्हाला लॉ आहे, म्हणजे मेन्सला तुम्हाला कायद्याचा अभ्यास ते तुम्ही इथं याला सिमिलर नाही करू शकत. ठीक. तुम्हाला याच्यामध्ये काय बघा, मराठी ग्रामर आहे, इंग्रजी ग्रामर आहे, तुम्हाला सामान्य ज्ञान आहे. तुम्हाला पेपर 1 मध्ये तुम्हाला तुम्ही जनरली जर बघितला, पेपर 1 हा तुमचा जवळपास 100 मार्काचा झाला आणि पेपर 2 तुमचा 100 मार्काचा आहे. आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला काय बघा, तोंडी मी तुम्हाला सांगून देतो, बुद्धिमत्ता चाचणी तुम्हाला याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारतीय राज्यघटना नियोजन आहे, शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास आहे, आर्थिक सुधारणा व कायदे तुम्हाला याच्यामध्ये आहेत, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ तुम्हाला याच्यामध्ये आहे, सार्वजनिक वित्त व्यवस्था तुम्हाला याच्यामध्ये आहे. हा सगळं तुम्हाला असणार आहे STIच्या मेन्स मध्ये. क्लिअर आहे इथपर्यंत? हो हो. ओके. अजून काही क्वेश्चन वगैरे तुम्हाला असेल तर? नाही सर, हेच मेन होतं जे मी कन्फ्युज होती, आता कळलं. ओके ओके, ठीक आहे. मग आता म्हणजे ह्याची मेन्स फक्त 200 मार्क्सचीच असते? हा, मेन्स फक्त 200 मार्क्स आणि राज्यसेवा किती? आणि ह्याचा इंटरव्ह्यू नाही आला. ह्याला इंटरव्ह्यू नाहीये? अच्छा. हे सोपं आहे ना तुम्हाला? इंटरव्ह्यू नाहीये म्हणून तुम्हाला हा मार्ग सोपा आहे जाण्याचा. जास्तीत जास्त स्कोर. आणि ह्याचं प्रिलियम्स आणि हे मेन्स याचे टोटल पकडतात की फक्त मेन्सची वेगळी? नाही, मेन्स वेगळे काढतात. तुम्हाला सिलेक्शन साठी मेन्सचा स्कोर बघणार.
तुम्ही प्री फक्त झालात, तुम्ही मेन्सची मेन्स पकडतो. आलात, तुम्ही मेन झालात म्हणजे तुम्ही सिलेक्ट झालात ना. अच्छा, मेन्स नंतर काही नसतं याच्यामध्ये. ठीक आहे, चालेल. मेन्स मध्ये याच्यामध्ये काही नाही. मेन्स नंतर तुम्हाला मेन्स नंतर डायरेक्ट ठीक. तुमचं नाव येणं गरजेचं लिस्ट मध्ये. नाव आलं तुम्ही सिलेक्ट झालात. ओके सर, समजलं. आणि या प्रकारे मग आपण घेणार आहोत. आता मग तुम्हाला बाकीचे समजलं. पण बोला बोला. नाही, समजलं जे काही बोललात तुम्ही. ओके. आता बाकीचे पण काही विद्यार्थी तुमच्यामध्ये असतील जे राज्यसेवेची तयारी करत असणार आहेत, की काही विद्यार्थी असे पण असतील. आता मुंबईला म्हणजे कसं झालं का सुरू लाईफस्टाईल सगळं का नाही अजून? मुंबईला अजून एवढं ट्रेन्सचा तर प्रॉब्लेमच आहे. ट्रेन्स अजून सगळ्यांसाठी चालू नाही झाल्या. ओके. फक्त ट्रेन नाही चालू झालेत ना, बाकी त्यामुळे लोक फिरता का सगळीकडे तिकडे आता? हो. बाकी नॉर्मल आहे, इतकं असं काही नाही. जे जनरली पहिले होतं तसंच झालं का आता पुन्हा? व्हॉइस ब्रेक होतो. हा, म्हणजे पहिले जसं जनरल लाईफस्टाईल होतं लोकांचं, म्हणजे लॉकडाऊन होण्याच्या अगोदर, तसंच आहे का आता पुन्हा? तसं नाहीये, थोडंफार स्टेबल झालंय. पण जे काही चालू नाही करायचं ते नाहीच आहे ना. ट्रेन्स चालू नाहीत, त्यामुळे क्लासेस, स्कूल्स हे सगळं बंदच आहे. ओके ओके. बाकी नॉर्मल स्टेबल आहे सगळं. नॉर्मल लाईफस्टाईल जशी चालली तशी चालली लोकांची. वर्क फ्रॉम होम चाललंय. ओके ओके. तर मग अशा प्रकारे आपण याच्यामध्ये तुमचा सिलेबस आहे तो सब्जेक्ट वाईज तुमचा कव्हर अप होणार आहे. पहिले आपण याच्यामध्ये काय करूया, पहिले आपण पॉलिटी स्टार्ट करूया याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्हाला हे जनरल आयडिया लक्षात आलेला आहे ना? ठीक आहे, मग आपण आता डायरेक्ट सब्जेक्टला स्टार्ट करूया. हो. चालेल. करूया. स्क्रीन शेअर करतोय मी. दिसते स्क्रीन? हो दिसते. राज्यघटनेची पार्श्वभूमी घेऊया आपण. जनरली तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये त्याचं पेज बदलत नाही. 1 मिनिट, मी जस्ट मॅडमला विचारून घेतो. तृप्ती मॅडम आहेत का तुम्ही ऑनलाईन? हा सर, आहे. ते मला पुढचं पेज चेंज करायचं, ते होत नाही ना याच्यावर. तुम्हाला होस्ट बनवलाय ना सरांनी, अशोक मिश्रा सरांनी सर? हा, होस्ट केलंय, पण ते ऑप्शन काही माहिती आहे का तुम्हाला? कारण होस्ट केलेलं असल्यामुळे मी इथून काहीच करू शकत नाही आता. कसलं पेज बोलताय पण तरी मी बघते, ट्राय करते. कसलं पेज बोलताय? हा, आलं बघा आता. आलं ना? ओके. हे पाहिजे होतं. ठीक आहे मॅम. दिसते स्क्रीन सुप्रिया मॅडम? हो दिसते.
बघा आता ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्या घटनेची, म्हणजे आपण इंडियन पॉलिटी आज शिकतोय. इंडियन पॉलिटी आपण सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला हे थोडंसं बेसिक बॅकग्राऊंड माहिती असणं गरजेचं आहे, जे मी तुम्हाला आजच्या या क्लासमध्ये सांगणार आहे. महत्वाचं आहे तुम्हाला याच्यामध्ये बघा, जर इंडियन पॉलिटी वर समजा कमिशनने 15 प्रश्न जर विचारलेत, तुम्हाला एक प्रश्न याच्यावर तुम्हाला फिक्स विचारतात. 1 ते 2 क्वेश्चन तुम्हाला फिक्स असणार आहेत या बॅकग्राऊंडवरती. ठीक आहे. आता हे चॅप्टर, पहिलं चॅप्टर आपण घेतोय आपल्या पॉलिटीचं, लक्ष्मीकांत मधून तुम्हाला मी डायरेक्ट शिकवतोय. ठीक आहे. एम लक्ष्मीकांतचं पुस्तक, आणि तुम्ही तेच पुस्तक घ्यायचं, लक्षात घ्या तयारीसाठी. कोणतं घेणार बुक? एम लक्ष्मीकांत. एम लक्ष्मीकांत मराठी, के सागरची एडिशन आहे. तुम्हाला मी वाटलं दाखवून देऊ का इथून? कव्हर पेज मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला दिसतंय? हो हो, हीच एडिशन घ्यायची. ठीक आहे. मोठं पुस्तक आहे, जवळपास 750-800 पानांचं पुस्तक आहे, मस्त. आणि याच्यामध्ये सगळं काही तुम्हाला, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वाचायची गरज नाही. ठीक आहे. म्हणजे फक्त पॉलिटीसाठी म्हणतोय मी, इंडियन पॉलिटीला. चला मग आपण आता तुम्हाला सांगतो ऐतिहासिक पार्श्वभूमी. याच्यामध्ये पहिलं जे आहे ते आपण घेऊया. इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी. आता ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे काय? आपली घटना तयार होण्याच्या अगोदर ब्रिटिश भारतामध्ये येऊन त्यांनी जे जे कायदे केले होते, ते कायदे भारताच्या राज्यघटनेचं एक बेसिक फाउंडेशन तयार केलं, त्या कायद्याने तयार केलेलं आहे. मग जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये केव्हा आले? 16व्या शतकामध्ये आले होते. 16व्या शतकामध्ये. ते काय म्हणून आले? ते व्यापारी म्हणून आले होते. They came as traders and they become traders. They become administrators. व्यापारी म्हणून आले आणि शासक बनले भारतामध्ये. They became rulers. म्हणून मग ते जर शासक बनले, मग कायदे तेच करणार ना, ऑब्विस आहे. त्यामुळे मग ब्रिटिशांच्या हातामध्ये भारताची सत्ता केव्हा गेली होती? सांगू शकता? 47 मध्ये. नाही, ब्रिटिशांच्या हातामध्ये जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा भारतामध्ये कोण होतं? राजे महाराजे होते, बरोबर? राजे महाराजे काही चांगले होते, काही असे टाइमपास राजे होते. या टाइमपास राजांमुळेच मग ब्रिटिशांनी काय केलं? यांच्यावर मात केली, यांना हारून टाकले, यांच्या सत्ता हिसकावून घेतल्यात यांच्याकडूनच. ठीक आहे. मग हे जे टाइमपास राजे होते, ठीक आहे, मग यांच्या म्हणजे 16व्या शतकामध्ये जेव्हा ते आले भारतामध्ये, तर त्यांनी बघितलं भारतामध्ये मुघलांचं राज्य, मुघल्स होते भारतामध्ये. ठीक आहे. आणि 1757 मध्ये भारतामध्ये ब्रिटिश व्हर्सस मुघल रूलर्स, मुघलांचा नवाब, बंगालचा नवाब होता तो मुघलांचा. ठीक आहे. ब्रिटिश व्हर्सस मुघलांचा नवाब बंगालचा, याच्यामध्ये या दोघांमध्ये युद्ध झालं होतं 1757 मध्ये. आणि या युद्धाचं नाव होतं बॅटल ऑफ प्लासी. नाव ऐकून ना युद्धाचे? प्लासीची लढाई. ही प्लासीची लढाई झाली या दोघांमध्ये. जिंकला कोण? ब्रिटिश. पण ब्रिटिशने हे युद्ध जे जिंकलं, हे ट्रिकने जिंकलं होतं. ते स्वतः मैदानात उतरले नव्हते, त्यांनी यांच्याच सेनापतींच्या थ्रू ते युद्ध जिंकून घेतलं होतं. त्यांच्या याच्या प्लासीच्या लढाईमध्ये मुघलांचा सेनापती त्यांनी त्यांच्याकडे घेऊन घेतला होता. नंतर मग पुन्हा 1764 मध्ये बक्सारचं युद्ध झालं. ठीक आहे. बंगाल साईडला, तिकडे बंगाल आता कुठे? बिहार. बक्सार आता कुठे? बिहारमध्ये गेलाय. ठीक आहे. पहिले बंगालमध्ये बक्सार. मग 1764 मध्ये बक्सारचं युद्ध झालं आणि नंतर तो देखील पार्ट ब्रिटिशांच्या हातामध्ये चालला गेला, तो पार्ट बक्सारचा. मग जेव्हा 1764 बक्सारचं युद्ध झालं, तर हे युद्ध ब्रिटिशांनी त्यांच्या मिलिटरी दमून जिंकलं होतं. भारतामध्ये व्यापारी म्हणून जरी आलती, पण त्यांनी त्यांची मिलिटरी डेव्हलप केली होती. त्यांना माहित होतं पुढे आपल्याला भारतामध्ये लॉंग टाइम शासन करायचंय, लॉंग टाइम आपल्याला बिझनेस करायचा आहे, यासाठी आपली मिलिटरी आपल्याला स्ट्रॉंग बनवावं लागणार आहे. त्याशिवाय होणार नाही. हे लोक आपल्याला कधी उचकून लावतील? म्हणजे खूप चालाक होते ब्रिटिशर्स, खूप चालाक. त्यामुळे म्हणजे ते आले भारतामध्ये, फुल प्लॅनिंग आले होते. म्हणून बक्सारचं युद्ध झालं, ते त्यांनी स्वतःच्या मिलिटरीचं दमो स्वतःने जिंकलं. ते इतर ट्रिकने जिंकलं, हे स्वतःने जिंकलं. नंतर मग त्यांनी 1765 मध्ये
एक ट्रिटी साईन केला होता, एक करार केला होता. त्यावेळेस भारताचा मुघल सम्राट कोण होता माहिती तुम्हाला? नाव सांगता येईल? नाव सांगता येईल त्यावेळेस? नाही. मुघल सम्राट त्यावेळेस शाह आलम होता. शाह आलम ही वॉज द मुघल एम्परर. हा मुघल एम्परर होता. याने एक करार साईन केला. याने नाही केला, ब्रिटिशांनी याला साईन करायला लावला, कारण हा काही कामाचा नव्हता. हा तर सगळ्यात मोठा टाइमपास रुलर होता. याने त्या मुघलांचं पूर्ण नाकच कापलं. हे बक्सरचं युद्ध हरल्यानंतर. बक्सर हरलं म्हणजे काय, मुघलांचा खात्माच करून टाकला यांनी, ब्रिटिशांनी. ठीक आहे, कारण मुघलांचं राज्य होतं भारतामध्ये. नंतर मग संभाजी हे पेशवा हे तर नंतर आलेत. म्हणजे पेशवा त्यावेळेस ऑलरेडी फॉर्म मध्ये येतच होते या पिरियडमध्ये. त्यावेळेस कसं मुघल एम्परर एकच राहायचं ना, त्यावेळेस पूर्ण दिल्लीला बसायचा तो, दिल्लीवरून सगळं तो मॅनेज करायचं. मग आता यांनी याला हरवलं, याला पळून लावलं, हुसकून लावलं आणि एक ट्रिटी साईन केलं. त्या ट्रिटीचं नाव होतं अलाहाबादचा तह. अलाहाबादचा तह साईन केला आणि त्या अलाहाबादच्या तहनुसार, ठीक आहे, यांनी ब्रिटिशांनी काय केलं, शाह आलमकडून 3 सगळ्यात महत्वाचे जे पार्ट्स होते 3. त्यावेळेस बंगाल हा सगळ्यात रिचेस्ट एरिया होता. रिचेस्ट म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीने सगळ्यात भरभराटलेला, म्हणजे भरभराटीचा एरिया होता त्यावेळेस. म्हणून ब्रिटिशांची नजर बंगालवर पहिली होती. ठीक आहे, त्यांना बंगाल लुटून काढायचं होतं पहिले. म्हणून बंगाल, बिहार, ओरिसा हे तिन्ही त्यावेळेस एकच भाग होतात. लक्षात घ्या, आता हे वेगळे राज्य आहेत, तेव्हा तिघं एकत्र होते. हे 3 राज्यांचे दिवाणी अधिकार शाह आलमकडून त्यांनी मागून घेतलेत. शाह आलमला सांगितलं, बक्सरचं युद्ध तू हारलायस, आता आम्हाला हे बिहार, ओरिसा, बंगाल द्यावं लागणार. दिवाणी अधिकार म्हणजे काय? कायदे करायचा अधिकार, स्वतःचे कायदे. त्यानंतर मिलिटरी लागू करायचा अधिकार. त्यानंतर न्याय करायचा अधिकार, न्यायदानाचा अधिकार. न्याय पण हेच देणार या तिन्ही एरियांमध्ये, कायदे पण हेच करणार, सगळा रिव्हेन्यू हेच गोळा करणार. अजून एक सगळा दिवाणीमध्ये सगळ्यात महत्वाचा अधिकार होता, तो म्हणजेच रिव्हेन्यू, महसुलाचा अधिकार, महसूल गोळा करणे. तिघे पार्ट त्यांनी खाऊन टाकलेत ब्रिटिशांनी. नंतर मग आता झालं असं की हळूहळू त्यांनी मग पूर्ण भारतावर राज्य केलं होतं, साम्राज्य. 1857 जेव्हा पहिलं स्वातंत्र्य युद्ध झालं, त्यानंतर त्यांनी पूर्ण भारतवर राज्य केलं होतं. मग हीच ती पार्श्वभूमी आहे, तुम्हाला मी सांगतो. मग त्यांनी भारतामध्ये पहिला कायदा आणला. त्यांना दिवाणी अधिकार भेटले, मग त्यांना कायदा करणं गरजेचं होतं भारतामध्ये. मग त्यांनी 1773 पासून तर 1947 पर्यंत भारतामध्ये कायदे केले होते. लक्षात घ्या, पहिला 73चा, दुसरा होता 1784चा, नंतर 1793चा, 1813चा कायदा, 1833चा कायदा, 1853, त्यानंतर 1858, 1861, 1892, 1909चा कायदा, 35चा कायदा 1935चा, आणि शेवटचा 1937चा कायदा. एवढे कायदे यांनी भारतामध्ये आणले होते. कळलं? आता 1773चा जो पहिला कायदा मी तुम्हाला आज शिकवणार आहे, म्हणजे इथपासून इथपर्यंत आपण आज पूर्ण घेऊन टाकूया डायरेक्ट. ऐतिहासिक पार्श्वभूमी फक्त हे नॉर्मल तुम्हाला बेसिक देणार आहे, जास्त बघायची गरज नाही आपल्याला. 1600 शतकामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश लोक भारतात व्यापारी म्हणून आले होते. मला एक सांगा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी काय होती? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे काय? ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी एक्झॅक्टली काय होती? सांगा बरं. नाही माहिती. बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले होते, ठीक आहे, तुम्हाला इतिहासामध्ये शिकायला मिळणारच ते, पण तुम्हाला आता इथे सांगून देतो मी. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले होते, तेव्हा त्यांनी ही कंपनी स्थापन केली.
ब्रिटिशांची. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, त्यांनी ही कंपनी आणली होती भारतामध्ये. हम्म, त्यांना व्यापार करायचा होता ना भारतामध्ये. हम्म, व्यापार करण्यासाठी जी कंपनी त्यांची व्यापारी कंपनी होती ती म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. भारतामध्ये तर तसे खूप जण आले होते. ब्रिटिश आलेले भारतामध्ये, बरोबर, फ्रेंच आलेले, हम्म, त्यानंतर पोर्तुगीज आलेले, ठीक आहे, असे भरपूर. आणि नंतर मग अजून ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज आणि डच, याच्या 4 फॉरेन पॉवर भारतामध्ये आल्या होत्या. या 4 वेगवेगळ्या कंपन्या होत्या आपल्या. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी फ्रेंचवाल्यांची होती, पोर्तुगीज. पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी यांची होती, आणि डच ईस्ट इंडिया कंपनी. अशा प्रकारे मग राणी एलिझाबेथ पहिली हिने दिलेल्या संधीनुसार, राणी एलिझाबेथ म्हणजे कोण? ब्रिटनची राणी. हिने एक सनद ब्रिटनची. काढली होती. हिने त्यांच्या अधिकाऱ्याला भारतामध्ये पाठवलं होतं. जा रे बाबा भारतामध्ये जरा चक्कर मारून ये, बघ कसं आहे व्यापारचं वातावरण, कसं तिकडे आपल्याला बिझनेस करता येईल की नाही तिकडे, ठीक आहे. मसाल्याचा वापराकडे हे अट्रॅक्टिव्ह झालं ना त्यावेळेस. भारतामध्ये मसाल्याचा व्यापार खूप चालायचा, आणि मसाल्याच्या व्यापारामुळे जे भारतामध्ये आले होते. हम्म, मग यांनी भारतामध्ये आल्यावर यांना एक कळलं की यार इथे लोक सगळे अनएज्युकेटेड आहेत, इथे काहीच कामाचे नाहीत, असं त्यांना स्वतःला वाटलं ते ब्रिटिशांना. त्यांना असं वाटलं हे तर सगळे येडे आहेत, यांना तर आपण असं यांच्यावर रूल करू शकतो, ठीक आहे. म्हणून त्यांचं म्हणजे सगळी प्लॅनिंग होती भारतामध्ये. आणि सुरुवातीला निव्वळ व्यापारी कामकाज करणारी ही जी कंपनी होती, सुरुवातीला हे फक्त व्यापारी कामकाज करायची. पण 1765, तुम्हाला बघा इथे सांगितलं बघा मी आताच, 1765 ला एक अग्रीमेंट झाली, म्हटलं अलाहाबादचा तह झाला होता. मला मारलं म्हणून. अलाहाबादचा तह मध्ये बंगाल, बिहार, ओरिसा यांचे दिवाणी अधिकार, दिवाणी म्हणजे काय, महसूल, आणि दिवाणी न्यायाचा अधिकार म्हणजे न्याय देण्याचा अधिकार, हा ब्रिटिशांना मिळाला होता त्या अग्रीमेंट नुसार. पानच बदलत नाही याचं काय. पुढच्या पेजवर घेऊन जातो मी, 1 मिनिट. आता बघा, दिसतोय तुम्हाला चार्ट, दिसतोय का? हो, दिसतोय. हा जो तुम्हाला मी मॅप इथे दिलेला आहे, दाखवलेला आहे, बघा दिवाणी अधिकार कुठला कुठला, बघा त्यावेळेचा नकाशा बघा कसा आहे आपला इथं. त्यावेळेचा म्हणजे आताचा नकाशा त्यावेळेचा नाहीये, तुम्हाला दाखवतो मी. ओडिसा इथे, नंतर बंगाल कुठे आहे, बंगाल वेस्ट बेंगॉल इथे आला बघा. त्यानंतर तिसरा जो आपला होता ओडिसा झाला, बिहार, हा बिहारचा भाग. तेव्हा बिहार आणि हे झारखंड वगैरे सगळे एकत्र होतं, लक्षात घ्या. बिहार मधूनच झारखंड बाहेर पडलेला आहे. 2002 ला झारखंडची निर्मिती झाली, झारखंड राज्याची. पहिले ते बिहार मध्ये होतं. मग हा जो पार्ट होता, हा सगळा एवढा भाग हा ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेला होता. एवढा मोठा इंडिया, त्याच्यातला हा जो भाग आहे हा त्यांनी हिसकावला, ठीक आहे, जिंकून घेतला त्यांनी युद्ध करून. याला आपण म्हणतो दिवाणी अधिकाऱ्यांचे. आता पुढचा जो आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला मी इथे दिलेला आहे, दिवाणी अधिकार. दिवाणी अधिकार म्हणजे महसूल घ्यायचा, न्याय द्यायचा. हा, त्यांचा अधिकार म्हणजे दिवाणी अधिकार.
काही पॉईंट आहेत, मी एडिट करून घेतो, तुम्हाला लगेच देतो. ठीक आहे. बघा, दिसला तुम्हाला पुढचा पॉइंट दिसतो तुम्हाला ऑन स्क्रीन? हो हो दिसतोय. बघा, मग आता पुढचा जो मी दिसतोय. तुम्हाला कायदा सांगतो याच्यामध्ये, आपण अजून कायद्याला सुरुवात नाही केलेली, फक्त बेसिक बॅकग्राऊंड सांगतोय. नंतर मग आपण रेग्युलेटिंग ऍक्ट सोबत आपण स्टार्ट करूया, जसे मी तुम्हाला आता सांगितले. याने काय झालं बघा, कंपनीच्या क्षत्रिय सत्तेची सुरुवात झाली. इसवी सन 1857 या उठावामुळे इसवी सन 1858 मध्ये ब्रिटिश राजघराण्याने भारतातील शासनाची थेट जबाबदारी घेतली. जसं मी तुम्हाला सांगितलं थोड्या वेळापूर्वी की 1857 मध्ये पहिले स्वातंत्र्य युद्ध झालं होतं, आणि त्याला पहिले स्वतंत्र समर म्हणतात आपण. तर या युद्धामध्ये तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई सगळे होते याच्यामध्ये. या सगळ्यांना ब्रिटिशांनी पराजित करून पूर्ण भारतावर राज्य प्रस्थापित केलं होतं. ही राजवट 15 ऑगस्ट 1943 रोजी भारताला स्वातंत्र्य दिले जाईपर्यंत चालू होती. त्यामुळे स्वातंत्र्याबरोबरच तुम्हाला भारतीयांना राज्यघटनेची आवश्यकता भासू लागली होती, आणि म्हणून इसवी सन 1934 मध्ये 1934 मध्ये भारतातील साम्यवादी चळवळीचे प्रणेते व पुरोगामी लोकशाही विचारवंत एम.एन. रॉय यांनी सुचवल्याप्रमाणे 1946 मध्ये संविधान बनवण्यात आली, आणि 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना अस्तित्वात आली होती. ठीक आहे, अशा प्रकारे पुढचा पॉईंट घेऊया. पुढचा पॉईंट असा आहे तुम्हाला याच्यामध्ये, परंतु भारतीय राज्यघटनेच्या आणि राज्य व्यवस्थेच्या विविध वैशिष्ट्यांमुळे मूळ ब्रिटिश राजवटीमध्ये आलेत, आणि ब्रिटिश राजवटीतील काही घटनांनी ब्रिटिशकालीन भारतातील सरकारच्या संरचनेच्या आणि कार्याच्या कायदेशीर चौकटीचा पाया घातला होता. म्हणून या घटनांचा आपल्या राज्यघटनेवर व राज्यव्यवस्थेवर मोठा प्रभाव आहे. म्हणून या घटना कालानुक्रमे आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत. तुम्हाला मी सगळ्या घटना पुढील प्रमाणे सांगणार आहे. आता कोणत्या कोणत्या घटना कशा काय झाल्यात बघा. ह्या ज्या तुम्हाला मी आहे, आपल्या राज्यघटनेचं पार्श्वभूमी तुम्हाला 2 भागात डिवाइड केलेली. पहिला भाग आहे तो म्हणजे कंपनी राजवट 1773 तर 1858 पर्यंत जे कायदे ब्रिटिशांनी केलेत याला कंपनी राजवट म्हणतात. म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इथपर्यंत होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इथपर्यंत होती, लक्षात घ्या. आणि राजाची राजवट जर तुम्ही बघितली 1858 तर 1947 इथपासून जर तुम्ही बघितलं, राजाची राजवट म्हणजे काय, 1858 नंतर भारतामध्ये ब्रिटिशांनी काय केलं होतं, एक परिवर्तन केलं होतं. त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला नाहीसं करून टाकलं, नष्ट करून टाकलं, आणि पूर्ण जे होतं सूत्रसंचालन भारताचं ते त्यांनी कोणाच्या हातामध्ये दिलं होतं, राजाच्या हातामध्ये. राजा कोण, ब्रिटनचा राजा. राजाची राहता म्हणजे डायरेक्ट ब्रिटनचा राजा स्वतः भारतामध्ये हस्तक्षेप करणार. पहिले ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बघायची ना पूर्ण व्यापाऱ्यांचा, सगळं चालवायचे. कायदे कुठून पास व्हायचे भारतामध्ये, ब्रिटिश पार्लमेंट पास करायची, ते कायदे भारतामध्ये लागू व्हायचे. सगळे हे सांभाळायचे. मग यांनी इतका भ्रष्टाचार करून टाकला होता, तर यांना आवाजही अधिकार देऊन टाकले कंपनीने, म्हणजे ब्रिटिश पार्लमेंट, ब्रिटिश गव्हर्नमेंट, इंग्लंडचं ब्रिटिश गव्हर्नमेंट, त्यांनी यांना खूप अधिकार देऊन टाकले होते ईस्ट इंडिया कंपनीला.
यांनी गैरफायदा उठवला, यांनी एवढा भ्रष्टाचार केला की यांची म्हणजे एकदम फगून गेली होती. आता जे आहे ते आपलंच आहे, लुटा. ठीक आहे, म्हणजे भारताला असं तर लुटायचंच आहे, पण स्वतःचे खिसे भरायचे लुटून लुटून. त्यामुळे यांना बरखास्त करून टाकलं होतं त्यांनी. मग त्यांच्यानंतर राजाने स्वतः सांगितलं, आता मी स्वतः बघतो भारतामध्ये काय चालतं काय नाही. ठीक आहे, राजाची राजवट. आता पहिला भाग मी तुम्हाला घेणार आहे तो म्हणजे कंपनीची राजवट. ठीक आहे. आपण हा 1773चा पहिला कायदा रेग्युलेटिंग ऍक्ट जो मी तुम्हाला आता देणार आहे. बघा, आता मी तुम्हाला जो पहिला कायदा शिकवणार आहे तो म्हणजे कोणता? कंपनीची राजवट. कंपनीची राजवट. त्यामध्ये पहिला कायदा कोणता आहे? रेग्युलेटिंग ऍक्ट. दोन मी भाग कसे डिवाइड केले बघा. कंपनीच्या राजवटीमध्ये तुम्हाला कोणते कोणते कायदे आहेत? 1773चा कायदा, 84, 92चा कायदा आपण घेणार नाहीत कारण तो आपल्या राज्यघटनेसाठी युजफुल नाही. तो इतिहासामध्ये तुम्हाला शिकवला जाईल. 1713चा हा पण युजफुल नाहीये. डायरेक्ट 1733, सॉरी 1700 नाही, 1833, 1813 आणि हा 1853. हा युजफुल आहे आणि हा युजफुल आहे. हे दोन्ही आपण नाही घेणार, बरोबर. अशा प्रकारे हे 4 कायदे मी तुम्हाला कंपनीची राजवट याच्या अंडर मी तुम्हाला हे 4 कायदे शिकवणार आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला काय करायचंय, कोणता कायदा कसा, त्याच्या तरतुदी कोणत्या, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, काही लक्षात ठेवायचं नाही. तुम्हाला जर एक्झामला प्रश्न विचारला पुढील कोणतं वैशिष्ट्य रेग्युलेटिंग ऍक्टचं नाहीये, तुम्ही रेग्युलेटिंग ऍक्ट वाचला असेल तर तुम्हाला माहिती असेल ना, तर तुम्ही आन्सर करू शकता. तुम्ही जर रेग्युलेटिंग ऍक्टच माहिती नाही, तुम्ही कसं काय आन्सर करणार? किंवा रेग्युलेटिंग ऍक्ट कधी लागू केला गेला, तुम्हाला इयर माहिती पाहिजे? 1773. या कायद्यास मराठीमध्ये नियामक कायदा असं म्हणतात. राज्यघटनात्मक दृष्ट्या खालील कारणामुळे हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे. हा कायदा का महत्वाचा आहे त्याचे आपण काही कारण बघूया. पहिलं कारण, ईस्ट इंडिया कंपनीच्या, ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ब्रिटिशांची व्यापारी कंपनी, ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कामकाजाचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेलं हे पहिलं पाऊल होतं. त्यांची मेन नजर पण होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर होती. कोणाची? ब्रिटिश सरकारची. की काय कामं करतायत तिथे, म्हणजे आपण त्यांना पाठवलं आणि नक्की तिथे काय कामं करतायत, यांचं कसं चालू आहे संचालन, हे सगळं त्यांनी ते वॉच करत होते सगळं. ठीक आहे. आता तेव्हा तर काही टेलिफोन नव्हतं, काही नव्हतं, तेव्हा तर काही व्हिडिओ कॉलिंग नव्हती. ब्रिटिश कस काय यांच्यावर वॉच ठेवतो, एरोप्लेन नव्हते तेव्हा, वॉच ठेवायचे कसं ब्रिटिश यांच्यावर? कस काय की काय करतायत, हजारो कोस दूर भारतामध्ये काय करताय ईस्ट इंडिया कंपनीवाले, त्यांना कसं कळायचं? वर्षानुवर्ष कळत नव्हतं ना, म्हणून एवढे वर्ष यांनी राज केलं ब्रिटिश यांनी एवढं वर्ष लुटला, बरोबर. मग यांच्या खबरी राहायचे, खबरी म्हणजे यांचा एखादा माणूस ते पाठवायचे, तिकडून माणूस पाठवायचे आणि त्यांचा इथं ऑलरेडी भारतामध्ये एक माणूस राहायचा, मग तिकडून माणूस पाठवणार, त्या माणसाला सांगणार काय रिपोर्टिंग चालू तुम्ही बघा, ठीक आहे, आणि त्यानुसार मग तिथला सगळा ग्राउंड रिपोर्ट काढून घेऊन या. तो ग्राउंड रिपोर्ट काढून घेऊन जायचा वापस, तो सांगायचा असं असं चालू आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मग या कायद्यानुसार प्रथमच कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता दिली गेली. या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला गेला होता. सेंट्रलायझेशनचा पाया जो होता तो याच कायद्याने घातला गेला होता. पुढचा पॉईंट देतो तुम्हाला. बघा, कायद्याची वैशिष्ट्य. आता या कायद्याची वैशिष्ट्य काय बघा. पहिलं वैशिष्ट्य कायद्याचं असं, या कायद्यानुसार बंगालचा जो गव्हर्नरला, बघा पहिले काय नाव होतं बंगालच्या गव्हर्नरचं, बघा पहिले जो बंगालचा गव्हर्नर होता, गव्हर्नर ऑफ बंगाल म्हणायचे पहिले. पण जेव्हा हा कायदा पास केला, या कायद्यानुसार गव्हर्नर ऑफ बंगाल होता ना पहिले, तर गव्हर्नर ऑफ बंगालच्या ऐवजी यांनी काय केलं होतं, गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल केलं होतं.
या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असे नामविधान दिले गेले आणि त्याच्या सहाय्यासाठी 4 सदस्यांचे कार्यकारी मंडळ बनवण्यात आले होते. लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा पहिला गव्हर्नर जनरल होता. ठीक आहे. या कायद्यापूर्वी बॉम्बे, मद्रास, चेन्नई, मद्रास म्हणजे चेन्नई, तेव्हा मद्रास म्हणायचे. या कायद्याच्या अगोदर बॉम्बे, मद्रास चे गव्हर्नर व बंगालचा गव्हर्नर हे तिघेही आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतंत्र होते पहिले. म्हणजे बंगालचं काम पहिले बघायचं या कायद्याच्या अगोदर. मग बॉम्बेवाला बॉम्बेचं तेव्हा बॉम्बे म्हणायचे. बॉम्बेचा गव्हर्नर बॉम्बेचं काम बघायचं आणि मद्रासचा गव्हर्नर त्यावेळेस मद्रासचं काम बघायचं. ठीक आहे. आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये कसे होते? स्वतंत्र होते. हा कायदा जसा पास केला रेग्युलेटिंग ऍक्ट, तसे बॉम्बे आणि मद्रासला काय केलं गेलं? बंगालच्या अंडर घेतलं गेलं. बंगाल हा सेंट्रलाइज असणार ना मात्र. जसं आपला पीएम कुठं बसतो? दिल्लीमध्ये. पूर्ण भारताचं नियंत्रण ठेवतात सीएमच्या माध्यमातून, गव्हर्नरच्या माध्यमातून, बरोबर की नाही? त्या प्रकारे बंगाल हे त्यांची मेन कॅपिटल होती पहिली ब्रिटिशांची. यांनी हे वेगवेगळे तिघे प्रांत हे वेगळे केले ना, बॉम्बे, मद्रास आणि बंगाल. मग या कायद्याने काय त्यांनी एक प्रोव्हिजन ऍड केली. त्यांनी असं सांगितलं की बंगाल जो आहे, बंगाल हा सेंट्रल पार्ट असणार आहे आणि 2 बंगालला सबऑर्डिनेट असणार आहेत, बंगालच्या खाली असणार आहेत. म्हणजे बंगालचा गव्हर्नर जे सांगणार ते दोघांना ऐकावं लागणार. इथले दोन्ही गव्हर्नर जे होते ना मद्रास बॉम्बेचे, 150 होते. मद्रास आणि बॉम्बे. हा 150 म्हणजे ब्रिटिशांचं होतं इथं पण सगळं. इथले ब्रिटिशांचे जे इथले गव्हर्नर होते बॉम्बे आणि मद्रासवाले, हे थोडे 150 होते. ते म्हणले की हा बंगालवाला आमच्या बरोबरीला होता, आता हा याला सेंट्रलाइज केलं आणि आम्हाला यांच्या अंडर केलं, तर मग यांचं बरंच जमायचं नाही बॉम्बे आणि बंगालवाल्यांचं. ठीक आहे. आणि तिघेही आपापल्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र होते. या कायद्यामुळे काय झालं? मुंबई आणि चेन्नईचा गव्हर्नर बंगालच्या म्हणजे गव्हर्नर जो होता बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनले होते. दुय्यम म्हणजे यांना अंडर केले गेले, यांच्या अंडर. पुढचा. या कायद्यानुसार कोलकाता येथे मुख्य न्यायमूर्ती व 3 इतर सदस्य असलेले सर्वोच्च न्यायालय 1774 या साली स्थापन करण्याची तरतूद केली गेली होती. या कायद्यानुसार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खासगी व्यापार करण्यावर किंवा स्थानिकांकडून भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली होती. 5 नंबरचा मुद्दा होता तो म्हणजे बघा, या कायद्याची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. कायद्यानुसार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खासगी व्यापार करण्यावर किंवा स्थानिकांवर भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यावर बंदी घातली होती. कंपनी व्यवहार सांभाळण्याच्या संचालक मंडळाने भारतातील महसूल, नागरी व सैनिकी कामकाज याविषयी अहवाल सादर करणे बंधनकारक करून ब्रिटिश सरकारने कंपनीवर नियंत्रण दृढ ठेवले होते. नियंत्रण त्यांनी वाढवलं होतं ब्रिटिश सरकारने. ठीक आहे. त्यानंतर इसवी सन 1764 मध्ये बक्सरच्या लढाईमध्ये विजय झाल्यानंतर कंपनीला शाह आलम या मुघल सम्राटाने दिवाणी अधिकार दिले होते. हा पॉईंट तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. त्यानंतर पुढचा कायदा त्यांनी पास केला रेग्युलेटिंग ऍक्ट. नंतर पुढचा कायदा कोणता आला? पिट्स इंडिया ऍक्ट 1784. हा जो पिट्स इंडिया ऍक्ट होता 1784चा, याचे वैशिष्ट्य काय मेन? 1773चा जो नियामक कायदा होता, नियामक म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये काही कमतरता राहिल्या होत्या 1773 ऍक्ट मध्ये. आता माणूस जेव्हा एखादी गोष्ट पहिल्यांदा करतो फर्स्ट टाइम, त्यावेळेस त्याच्यामध्ये काही ना काही कमी राहून जाते ना. तसंच 1773च्या कायद्यामध्ये थोड्या कमी राहून गेल्या, त्या कमतरता होत्या. या भरून काढण्यासाठी 1784 मध्ये ब्रिटिशांनी नवीन कायदा केला, पिट्स इंडिया ऍक्ट. विल्यम पिट्स हा ब्रिटनचा प्राईम मिनिस्टर होता, विल्यम पिट्स, म्हणून पिट्स इंडिया ऍक्ट. त्रुटी व उणीवा भरून काढण्यासाठी ब्रिटिश संसदेने 1781 मध्ये दुरुस्ती कायदा केला आणि याला सेटलमेंट कायदा असंही म्हटलं जातं, दुरुस्ती कायद्याला. यानंतरचा महत्वाचा कायदा म्हणजे कोणता? तो म्हणजे पिट्स इंडिया ऍक्ट. कायद्याची वैशिष्ट्य बघा. पहिलं वैशिष्ट्य असं आहे कायद्याचं, या कायद्यानुसार कंपनीचे व्यापारी, वाणिज्यिक कार्य व राजकीय कार्य यात भेद करण्यात आला होता. ओके. वाणिज्यिक म्हणजे काय? कमर्शियल फंक्शन्स
आणि पॉलिटिकल फंक्शन्स या दोघी डिवाइड करून टाकल्या कंपनीच्या. ओके. बोला मॅडम. हो हो हो. हॅलो. हा बोला ना. हा सर, आज थोडं लेक्चर व्यवस्थित कव्हर करा. आता 5 to 7 लेक्चर आहे ना. चालेल ना, मग आता एंड करतो 2 मिनिटात. हा 2 मिनिटात. चालेल. मग ती कन्वर्ट व्हायला पण वेळ लागेल. हो हो चालेल चालेल. हा. मग आता एंड करू का? बरं, मग आपण आजचं लेक्चर इथं थांबूया पीटीसी डायरेक्ट जवळ. उद्या मग आपण कंटिन्यू करूया इथून पुढे. चालेल मॅडम? उद्या कोणत्या टायमिंगला सर? याच टायमिंगला 3 ते 5? उद्याचा टायमिंग हा उद्या 3 ते 5 राहील. ठीक आहे सर. सुप्रिया, मी तुम्हाला इन्फॉर्म करेल तसं शेड्यूल आपलं याचं पण बघायला लागेल ना. बँकिंग साठीचे 5 to 7 लेक्चर असतं ना. जर लवकर थोडं झालं ना तर मग आपण तसं मेसेज करूया. ठीक आहे. 2 ते 4 करून घेऊ ना मॅडम. 2 ते 4 का सर? हा 2 ते 4. आणि कुठलं पॉलिटिक्स ना? हा पॉलिटिक्स राहील सेम. ठीक आहे, चालेल मला. 2 ते 4. चल मग एंड करायचं मॅम. हा सर, तुमचं म्हणजे टॉपिक फिनिश झाला असेल तर काही हरकत नाही सर. हो हो चालेल.